नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण इथं 5 मे रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत। लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहितच आहे आपण कंबाईन ग्रुप सी साठी एक बॅच सुरू केलेली आहे। 1 जूनला परीक्षा होणार आहे। 1 मंथ रिव्हिजन बॅच आपण सुरू केलेली आहे। लेक्चर सुद्धा सुरू झालेले आहे। ही बॅच 499 ची असणार रिव्हिजन बॅच। ही बॅच तुम्ही जॉइन करू शकता। या बॅच मध्ये लाईव्ह प्लस लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, PYQ सगळं एका महिन्याचं नियोजन तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर जर बघितलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण विजयश्री बॅच, त्याचबरोबर एक लक्ष बॅच आहे, ती सुद्धा ग्रुप सी च्या एक्झाम साठीच आहे। फक्त यामध्ये फी जास्त आहे आणि फी जास्त काय आहे तर यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 2025 ची एक्झाम होणार, त्यासाठी फाउंडेशन बॅच 2 आपण सुरू केलेला आहे। आणि कंबाईन ग्रुप बी ची जी काही मुख्य परीक्षा आहे त्यासाठी आपण यशस्वी बॅच सुरू केलेली आहे। या बॅचेस मध्ये आता काही बॅचेस मध्ये तुम्हाला या सगळ्या नोट्स मिळून जातील। जे रिव्हिजन बॅचेस आहे त्यामध्ये नोट्स नाही आहे आणि त्याचबरोबर जे काही रेग्युलर बॅचेस आहे त्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग सुरू करूया आजचं लेक्चर। पण तुम्हाला या बॅचेस कुठे मिळणार आहेत? अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। टेलिग्राम चॅनल आणि आपलं इंस्टाचं पेज सुद्धा जॉईन करून ठेवा, यावर अभ्यास विषयक रील्स आपण शेअर करत असतो। सुरुवात करूया 5 मे रोजीचं करंट अफेअर्स। किती? 5 मे रोजीचं करंट अफेअर्स। तर बघा, पहिला क्वेश्चन, मे 2025 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर बोर्ड जे आहे, ऍडवायझरी बोर्ड, तर याचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे मित्रांनो आलोक जोशी। आलोक जोशी यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते माजी रॉचे चीफ आहे। ठीक आहे, आपली जी काही रिसर्च अनालिसिस विंग म्हणजे गुप्तहेर संघटना जी आहे रॉ, ठीक आहे, तर तिचे माजी प्रमुख आहे आलोक जोशी। यांची नियुक्ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ जे आहे, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझरी बोर्ड जे आहे, त्याचे प्रमुख म्हणून करण्यात आलेले आहे। त्यांनी PS राघवन यांची जागा घेतलेली आहे। कुणाची जागा घेतली? तर PS राघवन यांची जागा घेतलेली आहे। ठीक आहे, यानंतर ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितले। यानंतर पुढे जाऊया। आपण जर बघितलं तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ जे आहे तर ही भारताची एक उच्चस्तरीय सल्लागार संस्था आहे, संरक्षण विषयक सल्ला देते। 1998 ला स्थापना करण्यात आली होती, नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे। आता काही महत्त्वाच्या संस्थेवर महत्त्वाच्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली ती आता आपण बघून घेऊया। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नर बनलेले आहे पूनम गुप्ता। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बनले आहे सोहिनी राजोला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव बनलेले आहे निधी तिवारी। इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले छल्ला श्रीनिवासलू शेट्टी। पहिल्या महिला कायदा सचिव बनल्या अंजू राठी राणा। यावर 100% प्रश्न विचारला जाईल बघा। कार्यकारी संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये बनलेले आहे अजित रत्नाकर जोशी। संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक बनलेले आहे डॉक्टर मयंक शर्मा। सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे 11वे अध्यक्ष तुहिनकांत पांडे, यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाणार। ठीक आहे, रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष एन चंद्रशेखरन। सशस्त्र सीमा बलचे नवीन अध्यक्ष अमृत मोहन प्रसाद। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंटिन्यू चर्चेमध्ये असते तेजस विमानामुळे, तर तिचे नवीन चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बनलेले आहे DK सुनील। तिसरा क्वेश्चन, दुसरा इथं टाकायचं राहून गेलं वाटतं। तर तिसरा क्वेश्चन, कॅनडाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे? तर कॅनडाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे मार्क कार्नी। कॅनडाचे जुने पंतप्रधान होते जस्टिन ट्रूडो, ठीक आहे, तर त्यांची जागा आता मार्क कार्नी यांनी घेतलेली आहे। तर जस्टिन ट्रूडो यांच्याकडून त्यांनी पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे। मार्क कार्नी जे आहे मित्रांनो ते कॅनडाच्या लिबरल पार्टीचे व्यक्ती आहे। ठीक आहे, मग मार्क कार्नी लिबरल पार्टीचे पंतप्रधान बनलेले आहे। लिबरल पार्टीचे व्यक्ती आता एक पंतप्रधान बनलेले आहे। मग यापूर्वी कोणत्या पार्टीचा पंतप्रधान होता कॅनडामध्ये? तर जस्टिन ट्रूडो सुद्धा लिबरल पार्टीचेच पंतप्रधान होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि मार्क कार्नी हे 24वे कॅनडाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे। कॅनडाची राजधानी ओटावा, कॅनडियन डॉलर चलन आहे। मार्क कार्नी पंतप्रधान आहे। उत्तर अमेरिका खंडामध्ये कॅनडा आपल्याला बघायला मिळतो। आईस हॉकी तिथला राष्ट्रीय खेळ आहे। कॅनडाला जगातील सगळ्यात लांब समुद्र किनारा जो आहे तो लाभलेला आहे। कॅनडातील सर्वात महत्त्वाचं शहर आहे टोरंटो। चौथा क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्तीचा पूर्व इशारा देण्यासाठी कोणत्या ऍपचा प्रचार केला आहे? तर बघा मित्रांनो, मन की बात म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्याला एक कार्यक्रम बघायला मिळतो। त्यामध्ये त्यांनी सचेत ऍप जे आहे तर त्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि सचेत ऍप सगळ्यांनी इन्स्टॉल करा असं त्यांनी आपल्याला सांगितलं।
हे ऍप काय करतं, नागरिकांना पूर, चक्रीवादळ, भूकंप यासारख्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहे तर त्याबाबत आधीच आपल्याला मेसेज जो आहे तो येऊन जातो या सचेत ऍपवर. त्यामुळे आपण प्रत्येकाने हे ऍप जे आहे ते इन्स्टॉल करून ठेवलं पाहिजे, म्हणजे आपल्याला एक चेतावणी मिळून जाते. आणि खास करून जे लोक जे आहे ते समुद्र किनाऱ्याच्या भागामध्ये राहतात तर त्यांनी हे ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून ठेवायलाच पाहिजे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा, आपत्ती व्यवस्थापनामध्ये इथं मदत होणार आहे या ऍपमुळे. पुढे जाऊया, 5वा क्वेश्चन. मे 2025 मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारे पहिले भारतीय कोण आहे? तर बघा मित्रांनो, मे 2025 मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारे पहिले भारतीय आहे शुभांशु शुक्ला. तर बघा मित्रांनो, शुभांशु शुक्ला जे आहे ते आता 40 वर्षानंतर कोणी एक भारतीय जे आहे मित्रांनो तर ते आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला काय देणार आहे, तर भेट देणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारतीय हवाई दलाचे कॅप्टन आहे शुभांशु शुक्ला. ठीक आहे, एक्झिम मिशन 4 जे आहे तर त्या अंतर्गत ते अंतराळात जाणार आहे. एक्झिम स्पेस नावाची एक स्पेस ऑर्गनायझेशन आहे, त्याचबरोबर स्पेस एक्स नावाची एक स्पेस ऑर्गनायझेशन आहे एलॉन मस्क यांची, आणि नासा ही तुम्हाला माहितच असेल अमेरिकेची सरकारी स्पेस ऑर्गनायझेशन आहे. या तिन्ही स्पेस ऑर्गनायझेशन अमेरिकेमधीलच आहे, पण स्पेस एक्स आणि एक्झिम खाजगी आहे दोन्ही, आणि नासा जी आहे ती सरकारी. या तिन्ही ऑर्गनायझेशन मिळून एक एक्झिम नावाचं मिशन जे ते राबवत आहे. या मिशनच्या माध्यमातून त्यांचा अंतिम ध्येय चंद्रावर जाणं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितले 3 संस्थांच्या माध्यमातून हे मिशन राबवण्यात येत आहे. त्यासाठी पहिले जर बघितलं तर जे काही अंतराळवीर आहे त्यांना स्पेस स्टेशनवर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवलं जाणार आहे, जे स्पेस एक्सचं फाल्कन 9 रॉकेट आहे. ठीक आहे, आणि जे काही क्रू ड्रॅगन स्पेस क्राफ्ट आहे त्याचा वापर करून हे मिशन प्रक्षेपित केलं जाणार आहे फ्लोरिडा या ठिकाणावरून. आणि आपले जे काही भारतीय वंशाचे शुभांशु शुक्ला जे आहे ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणार आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर शुभांशु शुक्ला ही आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणार आहे आणि 40 वर्षानंतर अंतराळात प्रवास करणारे ते पहिले भारतीय असणार आहे. ठीक आहे, तर बघा, अंतराळात प्रवास करणारे 40 वर्षानंतरचे भारतीय आहे. ठीक आहे, आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारे पहिले भारतीय. ठीक आहे, तर मी तुम्हाला 40 वर्षानंतर असं सांगितलं होतं नाही, ISS ला भेट देणारे पहिले भारतीय असणारे आणि अंतराळात जाणारे 40 वर्षानंतरचे भारतीय कोण असणार आहे इथं, तर शुभांशु शुक्ला. त्यामुळं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर आता एक पहिल्यांदा भारतीय व्यक्ती जाणारी खूप महत्वाची बाब आहे. या मिशन मध्ये कोण आहे, तर अमेरिकेचे कमांडर पेगी व्हिटसन, भारताचे मिशन पायलट शुभांशु शुक्ला, पोलंडचे मिशन स्पेशलिस्ट स्लोवाज उझनान्स्की, त्यानंतर हंगेरीचे मिशन स्पेशलिस्ट टिबोर कापू यांचा समावेश यामध्ये असणार आहे. हा क्रू असणार आहे. त्यानंतर आता आपण एक्झिम स्पेस बाबत जाणून घेतलं, त्याविषयीच नवीन एक करंट अफेअर्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे. अमेरिकन अंतराळ कंपनी एक्झिम स्पेसने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर एक्झिम स्पेसने नवीन जे CEO निवडलेले आहे ते भारतीय वंशाचे व्यक्ती तेजपाल भाटिया यांची निवड केलेली आहे. तर तेजपाल भाटिया आता हे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे ते एक्झिम स्पेस या कंपनीमध्ये बनलेले आहे. त्यांनी काम गफारीन यांची जागा जी आहे तर ते घेतलेली आहे. लक्षात ठेवायचे, एक्झिम स्पेसची स्थापना 2016 मध्ये झालेली, ह्युस्टन टेक्सास मध्ये मुख्यालय आहे. तेजपाल भाटिया नवीन CEO बनलेले आहे. आता महत्वाच्या कंपन्यांचे CEO बघून घेऊया. युट्यूबचे CEO आहे नील मोहन. ठीक आहे, ओपन AI म्हणजे ज्यांचं ChatGPT त्यांचे CEO आहे सॅम अल्टमन. गुगलचे CEO आहे सुंदर पिचाई. अमेझॉनचे CEO आहे एंडी जेसी. मायक्रोसॉफ्टचे CEO आहे सत्य नडेला. ट्विटरचे नवीन CEO आहे लिंडा याकारिनो, म्हणजे जे एक्स आहे त्याचे CEO. ॲपलचे CEO आहे टिम कुक. इंस्टाग्रामचे CEO आहे ॲडम मोसेरी. पेप्सिकोचे CEO आहे जागृत कोटेचे. त्यानंतर टेस्ला मोटरचे CEO आहे एलॉन मस्क. ठीक आहे, कोण आहे? एलॉन मस्क. त्यानंतर जर बघितलं तर ॲडोबेचे CEO आहे शंतनू नारायणन आणि मेटाचे CEO आहे मार्क झुकरबर्ग. मग आता इथं जे गोल मी केलेलं आहे हे भारतीय CEO आहे, म्हणजे ज्या टॉपच्या कंपनी त्यामध्ये बघू शकता किती भारतीय वंशाचे CEO तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे, यानंतर मे 2025 मध्ये कोणत्या देशाने जारी केलेल्या विशेष 301 याला असं म्हटलं जातं अहवालात भारताला पूर्वीप्रमाणे प्रायोरिटी वॉच लिस्ट मध्ये कायम ठेवण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, अमेरिका एक 301 प्रायोरिटी वॉच लिस्ट जी आहे ती बनवतं. आता ही काय आहे तर समजून घ्या,
की अमेरिकेला जर असं वाटत असेल की काही देशातील बिझनेसमुळं आपल्या देशातील कंपन्यांना प्रॉब्लेम येतो, त्यामुळं अमेरिका काय करतो तर त्या देशातील कंपन्यांना या लिस्टमध्ये ठेवतो. मग यामध्ये भारत पण आहे, चायना पण आहे, रशिया पण आहे, इंडोनेशिया पण आहे. तर अशा देशांच्या कंपन्या आपल्याला इथं बघायला मिळतात. अमेरिकेची ही लिस्ट आहे बघा, प्रायोरिटी वॉच लिस्ट लक्षात ठेवायची आहे. तर मे 2025 मध्ये अमेरिकेने जारी केलेला 301 जो अहवाल आहे तर त्यामध्ये भारताला पूर्वीप्रमाणे म्हणजे भारत अगदी 4-5 वर्षापासून या लिस्टमध्ये प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये कायम ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर अमेरिकेला असं वाटतं की जे काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, बौद्धिक संपदाचे जे काही अधिकार आहे, तर आपल्या कंपन्या काय करतात तर त्याचा गैरवापर करतात किंवा अमेरिकन कंपन्यांचे जे काही बौद्धिक संपदाचे जे काही अधिकार आहे तर त्याचं उल्लंघन करतात. म्हणून त्यांना ज्या कंपन्या त्यांच्या देशाच्या दृष्टीने घातक वाटतात त्या देशांना, त्या कंपन्यांना या 301 लिस्टमध्ये टाकलं जातं आणि एकूणच त्या देशाला 301 लिस्टमध्ये टाकलं गेलेलं आहे असं समजलं जातं. जसं की आपली स्नॅपडील कंपनी ती 301 मध्ये ऍड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर भारताशिवाय चायना, इंडोनेशिया, रशिया, अर्जेंटिना, व्हेनेझुएला हे देश आपल्याला बघायला मिळतात या लिस्टमध्ये. यानंतर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची अलीकडे 155वी जयंती साजरी करण्यात आली. तर त्यांचा जन्म कधी झाला होता, ठीक आहे, त्यांची जयंती कधी साजरी करण्यात आली तर त्यांची जयंती बघा मित्रांनो 30 एप्रिल रोजी सेलिब्रेट करण्यात आली. तर आपण जर बघितलं 30 एप्रिल 1870 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून का ओळखलं जातं कारण त्यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र नावाचा चित्रपट जो आहे, राजा हरिश्चंद्र नावाचा चित्रपट जो आहे तो बनवला होता. ठीक आहे. आणि हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला चित्रपट आहे. ठीक आहे. म्हणून दादासाहेब फाळके यांच्या नावाने एक पुरस्कार सुद्धा दिला जातो, चित्रपट सृष्टीतील सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार. ठीक आहे. तर यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील जनक म्हणून ओळखलं जातं. 30 एप्रिलला यांची जयंती असते आणि 16 फेब्रुवारी 1944 मध्ये यांचा मृत्यू झाला होता. म्हणून 16 फेब्रुवारीला यांची पुण्यतिथी आपल्याला बघायला मिळते. यानंतर भारतीय महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सक्षम करण्यासाठी AI किरण उपक्रम कुणी सुरू केलेला आहे तर बघा मित्रांनो, मेटा नावाची कंपनी आहे जी फेसबुकची जी काही करता धरता फेसबुक इंस्टाग्रामची जी काही कंपनी आहे तिला आपण मेटा म्हणतो. मग या मेटाच्या एक माजी आपण म्हणूया इंडियाच्या चीफ होत्या, म्हणजे मेटा कंपनीच्या भारतासाठीच्या ज्या काही चीफ होत्या माजी. ठीक आहे. तर त्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे AI किरण. ठीक आहे. या नावाने आपण जर बघितलं तर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. कुणी केला तर कीर्तिका रेड्डी यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. या मेटाच्या माजी भारतीय प्रमुख होत्या. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन, देशातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोणत्या महानगरपालिकेने जारी केलेले आहे. तर ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड म्हणजे काय असतं मित्रांनो, तर बॉन्ड काय असतं तर बॉन्ड सिंपल लक्षात घ्या, गव्हर्नमेंट बॉन्ड जे असतात ते काय असतात, हे म्युनिसिपल बॉन्ड म्हणजे महानगरपालिकेचा बॉन्ड आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ काय तर महानगरपालिका काय म्हणते, आज तुम्ही आम्हाला 100 रुपये द्या, म्हणजे हा बॉन्ड तुम्ही 100 रुपयाला विकत घ्या, आज नंतर 5 वर्षानंतर मी हा बॉन्ड जो आहे तो परत विकत घेईल, समजून घ्या 120 रुपयाला. म्हणजे आज जर तुम्ही 100 रुपयाला बॉन्ड विकत घेतला तर 5 वर्षानंतर तुम्हाला 100 रुपये मिळतील किंवा 150 रुपये आम्ही देऊ किंवा 200 रुपये आम्ही देऊ. ठीक आहे. असं जाहीर केलं जातं. ठीक आहे. कुणामार्फत, सरकारमार्फत. मग आधी तर महानगरपालिकेमार्फत जाहीर केलं असणार आहे. मग आता यामधून महानगरपालिकेला जो काही पैसा मिळणार आहे तर यांनी 150 कोटी रुपयाचे बॉन्ड जे आहे ते जारी केलेले आहे. मग यांना 150 कोटी रुपये लोकांकडून मिळतील. पुढे जाऊन महानगरपालिका त्यांना 170-200 कोटी रिटर्न्स मध्ये देऊन टाकतील. ठीक आहे. पण आता हे जे 150 कोटी मिळणार आहे, ठीक आहे, तर त्याचा वापर जे आहे मित्रांनो गाझियाबाद नगर निगम जे आहे उत्तर प्रदेशमध्ये, तर ते पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी करणार आहे. मग आता ते पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी टर्शरी सीवेज ट्रीटमेंट प्लांट जे आहे तर ते विकसित करणार आहे. यामध्ये मायक्रो फिल्ट्रेशन, अल्ट्रा फिल्ट्रेशन, नॅनो फिल्ट्रेशन आणि रिव्हर्स ऑस्मोसिस नावाच्या प्रक्रियेने औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरलेलं पाणी परत इथं काय केलं जाणार आहे तर फिल्टर करून परत औद्योगिक क्षेत्राला दिले जाणार आहे. तर अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो गाझियाबाद महानगरपालिकेने घेतलेला आहे. पुढचा क्वेश्चन, मे 2025 मध्ये बिहारमध्ये आपण जर बघितलं निवडणुका होणार आहे. ठीक आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बिहारमध्ये निवडणुका होणार आहे.
म्हणून मे 2025 मध्ये बिहारचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बिहारमध्ये पूर्ण निवडणुका मॉनिटर करण्यासाठी, व्यवस्थित बघण्यासाठी बिहारमध्ये मेन निवडणूक आयुक्त म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मुख्य निवडणूक अधिकारी जो आहे बिहारमध्ये ते विनोद कुमार गुंजियाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं 30 एप्रिल 2025 ला ही नियुक्ती करण्यात आली होती. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बिहारची स्थापना 22 मार्च 1912 ला झालेली आहे. पटना राजधानी आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री आहे. आरिफ मोहम्मद खान राज्यपाल आहे. 3 राज्य आहे बिहारचे शेजारी, पश्चिम बंगाल, झारखंड आणि उत्तर प्रदेश. एक देश पण आहे नेपाळ. पाटणा उच्च न्यायालय हे बिहारचं उच्च न्यायालय आहे. अमृतलाल मीना हे मुख्य सचिव आहे. लोकसभेचे 40 जागा बिहारमध्ये आहेत, तर राज्यसभेचे 16, विधानसभेचे 243 जागा आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशनची रूपरेषा तयार करण्यासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयीय समिती स्थापन केली आहे? तर बघा, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशनसाठी BVR सुब्रमण्यम जे नीती आयोगाचे कोण आहे? नीती आयोगाचे हे CEO आहे. यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, जे काही आपलं उत्पादन क्षेत्र आहे तर त्याचे जर आपण GDP मधील वाटा जर बघितला 16-17%, त्याला अजून वाढवण्यासाठी नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. ते कसं असावं, ठीक आहे, त्या अंतर्गत काय केलं जावं, ठीक आहे, प्लॅनिंग कशी केली जावी, यासाठी BVR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आता आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन, मे 2025 मध्ये अंदाज समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा मित्रांनो, भारताच्या आपण जर इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला तर आपल्याला 3 वित्तीय समित्याबाबत माहिती मिळते. त्यापैकी एक आहे लोक अंदाज समिती. ही जी काही अंदाज समिती आहे तर ही काय करते, अर्थसंकल्पामध्ये जे काही वेगवेगळे मंत्रालय वगैरे असतात ते सांगतात की आम्हाला एवढ्या पैशाची गरज आहे, आम्हाला एवढा खर्च या वर्षी करायचा आहे. मग तो खर्च खरंच करणं गरजेचं आहे की नाही हे चेक करण्याचं काम करते अंदाज समिती. मोस्ट इम्पॉर्टंट कमिटी आहे. हिचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे संजय जयस्वाल. ठीक आहे. तर संजय जयस्वाल यांची नियुक्ती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अंदाज समितीच्या अध्यक्षपदी केलेली आहे. आता या समितीचे अध्यक्ष आणि सदस्य एका वर्षासाठी निवडले जातात. मग 1 मे 2025 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ते अध्यक्ष असतील. या समितीचा कालावधी हा असेल. या समितीमध्ये 30 सदस्य आहे आणि सगळेचे सगळे लोकसभेमधून निवडून आलेले आहे. अंदाज समिती जर बघितलं मित्रांनो तर संसदेच्या 3 आर्थिक समित्यापैकी एक महत्वाची समिती आहे. यानंतर आता महत्वाच्या नियुक्ती बाबत प्रश्न होता, मग महत्वाच्या नियुक्त्या बघून घेऊया. RBI मध्ये डेप्युटी गव्हर्नर म्हणून अलीकडे पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक सोहनी राजोला बनलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष छल्ला श्रीनिवासलू शेट्टी बनलेले आहे. पहिल्या महिला कायदा सचिव अंजू राठी राणा बनलेले आहे. कार्यकारी संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये अजित रत्नाकर जोशी बनले आहे. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा बनले आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे 11वे अध्यक्ष तुहिनकांत पांडे बनलेले आहे, ज्यांनी माधवी पुरीबुच यांची जागा घेतलेली आहे. रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष एन चंद्रशेखर आहे. सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक अमृत मोहन प्रसाद आहेत आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन चीफ मॅनेजिंग डायरेक्टर DK सुनील हे आहे. यानंतर पुढे जाऊया. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन 2025 कधी साजरा केला गेला? तर जागतिक पत्रकार दिन जो आहे मित्रांनो हा 3 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. तर 3 मे रोजी पत्रकारांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चालना देणं आणि जगभरातील माध्यम कर्मचाऱ्यावर होणाऱ्या हल्ल्याबाबत जागरूकता वाढवणं यासाठी पत्रकार दिन 3 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. या वर्षीची थीम आहे रिपोर्टिंग इन अ ब्रेव्ह न्यू वर्ल्ड द इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन द प्रेस अँड द मीडिया अशी या वर्षीची थीम आहे. पत्रकार दिन 3 मे 1993 पासून सेलिब्रेट केला जातो. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने 30 एप्रिल 2025 रोजी जातीनिहाय जनगणनेला मंजुरी दिलेली आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर जातनिहाय जनगणना सर्वप्रथम कधी झाली होती? तर जातनिहाय जनगणना सर्वप्रथम 1872 मध्ये झाली होती आणि 1872 मध्येच भारताची पहिली जनगणना सुद्धा झाली होती. ठीक आहे. तर आपल्याकडे जातनिहाय जनगणना 1872 ला सुरू झाली.
त्यानंतर ती 1881, 91, 1901, 1911 आणि शेवटची जर बघितलं तर 1931 मध्ये जातीच्या आधारावर जी काही जनगणना आहे ती करण्यात आली. आता अलीकडे बिहारने जातीच्या आधारावर जनगणना जी आहे ती केली होती. आता संपूर्ण देशभरामध्ये जातनिहाय जनगणना जी आहे ती होणार आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी जी आहे ती दिलेली आहे. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाची वास्तविक संख्या आणि स्थिती अचूकपणे मूल्यांकन करणं हा जातनिहाय जनगणनेचा मुख्य उद्देश आहे. कोणत्या राज्याने मे 2025 मध्ये भारतातील पहिला AI संचालित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सुरू केला आहे? बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कुठे जंगलाचं प्रमाण कमी होतंय का, कुणी लाकूड तोड करतंय का, किंवा जंगलामध्ये आग वगैरे लागली का, या गोष्टी बघण्यासाठी एक AI चा वापर केला जाणार आहे. AI संचलित रिअल टाइम फॉरेस्ट मॉनिटर जे आहे ते विकसित करण्यात आलेलं आहे आणि हे विकसित केलेलं आहे मध्य प्रदेशने. ठीक आहे, तर मध्य प्रदेशमध्ये भारतातील पहिला AI संचालित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आणि याची खास स्टोरी म्हणजे मित्रांनो हा एका IITN व्यक्तीने सुरू केलेला आहे, जे सध्या भारतीय वनसेवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसचे अधिकारी आहे, अक्षय राठोड. तर हे IIT रुड़कीचे माजी विद्यार्थी आहे. ठीक आहे, आणि मध्य प्रदेश वन विभागामध्ये काम करते. त्यांनी हा जो काही आपण म्हणूया आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित जो काही फॉरेस्ट अलर्ट जे आहे ते सुरू केलेला आहे. एक AI बनवलेला आहे जो फॉरेस्टशी संबंधित इन्फॉर्मेशन टाइम टू टाइम अपडेट करत राहील. ठीक आहे, तर मध्य प्रदेशमध्ये कोणत्या ठिकाणी ही प्रणाली सुरू झालेली त्याशी आपल्याला काही घेणं घेणं नाहीये, फक्त राज्य लक्षात ठेवायचंय. आणि आपल्याला बाकी मग काय लक्षात ठेवायचं, तर हा काय करणार आहे, जमिनीवर कोणी अतिक्रमण करतंय का, जंगलांचा कुठं ऱ्हास होतोय, जमिनीच्या वापरात बदल होतोय का. ठीक आहे, हे यावर लक्ष हा AI जो आहे तो ठेवणार आहे. यानंतर पुढे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आजच्या लेक्चरचा, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय? तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक 151. 2024 मध्ये तो होता 159. 2023 मध्ये होता 161. म्हणजे आपण जर बघितलं 2023 पासून आपला जो काही क्रमांक आहे तो सुधारत चाललेला आहे. ठीक आहे, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स नुसार आपला क्रमांक 161 वरून 151 वर आला. म्हणजे 10 क्रमांकाची आपण इथं उडी घेतलेली आहे 2 वर्षात. आणि मागच्या वर्षी तुलनेत 8 अंकाची आपल्यामध्ये सुधारणा झालेली आहे. ठीक आहे, तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स कुणामार्फत दिला जातो, तर रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची एक संस्था आहे, पॅरिस फ्रान्समध्ये त्यांचं मुख्यालय आहे. या संस्थेमार्फत दिला जातो. 2024 मध्ये आपला क्रमांक लक्षात ठेवायचा 159. आता 2025 मध्ये 151 लक्षात ठेवा. ठीक आहे, हा परीक्षेमध्ये 100% विचारला जाणार आहे. ठीक आहे, तर पत्रकारांवर किती हिंसाचार होतो, सेन्सॉरशिप म्हणजे काही देशांमध्ये काही गोष्टी दाखवल्या जात नाही. ठीक आहे, त्याचबरोबर राजकीय दबाव असतो न्यूज चॅनलवर वगैरे, आर्थिक परिस्थिती. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा निर्देशांक दिला जातो. आता आपण जर बघितलं तर आपल्या शेजारच्या देशांचा क्रमांक काय आहे, तर बांगलादेश 149व्या क्रमांकावर आहे, नेपाळ 90, म्यानमार 169, अफगाणिस्तान 175, भूतान 152 म्हणजे आपल्यानंतर भूतान आहे डायरेक्ट, मालदीव 104, श्रीलंका 139, पाकिस्तान 158 आणि चीन 178. यानंतर आता महत्वाचे अहवाल जे आहे आणि त्यामध्ये भारताचं स्थान 1 नंबरला कोण आहे हे बघूया. जागतिक आनंद अहवाल वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये भारत 118व्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर आहे फिनलँड. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक भारत 151व्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे. प्रमुख बंदरामध्ये कार्गो हाताळणीमध्ये पाराद्वीप बंदर जे आहे ओडिशामध्ये ते 1 नंबरला आहे. भारतीय रेल्वे स्थानक आणि सेवा इमारतीमध्ये सोलार एनर्जीच्या इन्स्टॉलेशन बाबत राजस्थान 1 नंबरला आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये भारत 14व्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर आहे बुर्किना फासो. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारत 4थ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर US. भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारत 96 क्रमांक, पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क. फ्री स्पीच इंडेक्स मध्ये भारत 24व्या क्रमांकावर, नॉर्वे पहिल्या क्रमांकावर. स्टॅनफोर्ड AI इंडेक्स मध्ये भारत 7व्या क्रमांकावर, पहिल्या क्रांकावर US. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारत 10व्या क्रमांकावर, टॉपला डेन्मार्क. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये पहिले 3 स्थान रिक्त आहे, 4थ्या क्रमांकावर डेन्मार्क आणि भारत 10व्या क्रमांकावर. मे 2025 मध्ये संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली, तर UPSCच्या आता एक सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आल्या, त्या आहे श्रीमती अनुराधा प्रसाद. ठीक आहे, तर श्रीमती अनुराधा प्रसाद यांची नियुक्ती जी आहे ती सुरेश चंद्र यांच्या जागी करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर UPSC विषयी तरतूद भाग 14 मध्ये कलम 315 ते 323 मध्ये दिलेली आहे. UPSC कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे
UPSC ची स्थापना जर आपण बघितलं तर 1 ऑक्टोबर 1926 मध्ये करण्यात आली होती. प्रीती सुदान अध्यक्ष आहे. पहिले अध्यक्ष होते सर रॉस बेकर. UPSC मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवायचंय. UPSC चे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. त्यांचं रिटायरमेंटचं एज आहे 65 किंवा याची 6 वर्ष आपल्या पदावर राहू शकतात किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, जे आधी होईल तोपर्यंत ते आपल्या पदावर राहतात. ठीक आहे, आणि संघ लोकसेवा आयोगाचा जो काही अहवाल असतात, ठीक आहे, ते दरवर्षी राष्ट्रपतीला सादर करतात आणि मग राष्ट्रपती तो अहवाल संसदेमध्ये मांडत असतो. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 28वी नॅशनल ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स 2025 कुठे आयोजित करण्यात आली? तर 28वी नॅशनल ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स जी आहे ती विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेचं उद्घाटन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी केलेलं हे करणार आहे. ही परिषद आंध्र प्रदेशमध्ये आयोजित होणार आहे 9 आणि 10 जून रोजी विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा, 28वी नॅशनल ई कॉन्फरन्स 2025 कुठे आयोजित केली जाणार आहे? विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये. एन चंद्रबाबू नायडू याचं उद्घाटन करणार आहे. 9 आणि 10 जूनला याचं आयोजन होणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे याची थीम काय आहे? डेव्हलप इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अशी याची थीम आहे. ठीक आहे, तर ही परिषद प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ही परिषद आयोजित होणार आहे. यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अगेन बघा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे भारतीय किनारपट्टीची लांबी 7517 किलोमीटर आहे. ठीक आहे, यातली 6100 किलोमीटर लांबी ही भारताच्या 6100 किलोमीटर समुद्र किनारा आहे जो भारताच्या मुख्य भूमीला लाभलेला आहे. 1417 किलोमीटर समुद्र किनारा जो आहे तो भारताच्या बेटांना लाभलेला आहे. ठीक आहे, टोटल आपल्या किनारपट्टीची लांबी 7517 किलोमीटर. मग आता हे जे मोजमाप आहे हे 1970 मध्ये करण्यात आलं होतं, खूप जुनं मोजमाप आहे. ठीक आहे, तर प्रॉपर त्याचं मोजमाप करण्यात आलं नव्हतं. आता मे 2025 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाने सुधारित केलेल्या भारताच्या किनारपट्टीची लांबी किती आहे? तर या सुधारित आकडेवारीनुसार भारताच्या किनारपट्टीची लांबी आहे 11,098 किलोमीटर. लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, अपडेट करून घ्या तुमच्या जिओग्राफीच्या नॉलेज मध्ये. ठीक आहे, तर एकदम महत्वाचा, आपण जर बघितलं जुन्या आकडेवारीमध्ये 3537 किलोमीटरची वाढ झालेली आहे. ही जुन्या आकडेवारीमध्ये 50% पेक्षा जास्त वाढ जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे. आता ही वाढ कसं झाली? तर बघा, किनारपट्टीची जेव्हा आपण लांबी मोजतो तर तेव्हा ती लांबी जी आहे ती किनारपट्टी अशी थोडी ना अशी सलग एका लाईन मध्ये असते, ती अशी थोडी अशी झिगझॅग आतमध्ये कुठं आतमध्ये बाहेर अशा प्रकारे असते. मग ते अशा प्रकारे मोजण्यासाठी 1970 मध्ये तेवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे नव्हती, पण आज आपल्याकडे आपल्या इस्रो आहे, इस्रोची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याचा वापर करून आपण हे मोजमाप जे आहे ते केलेलं आहे. तर डेहराडून उत्तराखंड येथील नॅशनल हायड्रोग्राफिक ऑर्गनायझेशनने SOI, ठीक आहे, SOI म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सर्व्हे ऑफ इंडिया, तर यांच्या समन्वयाने जे काही आपण जर बघितलं तर जो काही चेंज जो आहे तो करण्यात आलेला आहे. यानंतर तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण उद्यान बापूजी वनमचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर बापूजी वनम हे जे काही आपण म्हणूया उद्यान जे आहे तर त्याचं उद्घाटन जे आहे ते हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी करण्यात आलेले. तर तेलंगणाच्या राज्यपालांनी केलेलं आहे. आता बापूजी वनम उद्यान जे आहे तर याचं वैशिष्ट्य काय आहे? तिथे 40 प्रकारच्या औषधी वनस्पती असलेले हे उद्यान आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि बापूजी आपण जर बघितलं तर बापूजी महाराज, ठीक आहे, यांची 125वी जयंती होती. त्यानिमित्ताने बापूजी महाराज जे आहे ज्यांना माहित असेल तर या बापूजी महाराजांचं नाव जे आहे तर या उद्यानाला दिलेलं आहे, म्हणून याला बापूजी वनम असं इथून पुढे म्हटलं जाणार आहे. तर 40 प्रकारच्या औषधीय वनस्पती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोडो नेते बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या 9 फूट उंच पुतळ्याचं अनावरण कुठे केलं? तर बोडो समाजाचे एक प्रसिद्ध नेते, ठीक आहे, ज्यांनी बोडो समाजाला पुढे आणण्यामध्ये मेन भूमिका बजावलेली आहे, बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा, तर यांचा पुतळा नवी दिल्लीमध्ये बनवण्यात आलेला आहे. अगदी नवी दिल्लीमध्ये एक लाला लजपत राय जो मार्ग आहे तर त्याच्या एका स्पेसिफिक भागाला सुद्धा यांचं नाव जे आहे बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. यांची 35वी पुण्यतिथी
चं आयोजन करण्यात आलं होतं. त्या दिवशी त्यांचा आपण जवळपास 9 फूट उंच पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. त्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे. ठीक आहे. तर बोडो फा उपेंद्रनाथ ब्रह्मा आपण जर बघितलं बोडो समाजाचे संरक्षक म्हणून ओळखलं जातं. बोडो फा या नावाने त्यांना ओळखलं जातं. आपण जर बघितलं तर आसाम मधील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते होते, ज्यांचा जन्म 1956 मध्ये तर मृत्यू 1990 मध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. यानंतर 11वा क्वेश्चन, मे 2025 मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष जोआओ मॅन्युअल लोरेन्सो, ठीक आहे. तर हे भारताच्या दौऱ्यावर आले. शॉर्टकट मध्ये आपण जोआ मॅन्युअल असं म्हणूया. तर जोआ मॅन्युअल जे आहे ते अंगोला देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे. अंगोला देश आणि भारताचे राजनैतिक संबंधाला 40 वर्ष कंप्लीट झालेले आहे. आणि मग त्यामुळं आपण जर बघितलं तर जोआ मॅन्युअल जे आहे तर ते भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यावर आलेले आहे. ठीक आहे. 38 वर्षानंतर अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष भारतीय दौऱ्यावर आले. का आले तर भारताच्या आणि अंगोलाच्या राजनैतिक संबंधाला 40 वर्ष कंप्लीट झाली म्हणून ते भारतामध्ये आलेले आहे. मग इथं भारतासोबत त्यांनी द्विपक्षीय चर्चा सुद्धा केलेली आहे, व्यापार, ऊर्जा, संरक्षण या विषयांशी संबंधित. अंगोला जर बघितलं तर आफ्रिका खंडातील देश आहे. लुआंडा ही अंगोलाची राजधानी आहे. अंगोलियन क्वाजा हे चलन आहे. जोआ लोरेन्सो हे तिथले अध्यक्ष आहे. अंगोलाला 11 नोव्हेंबर 1975 मध्ये पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य मिळालं होतं. अंगोलाच्या शेजारी नामिबिया, कांगो, झांबिया हे देश आहे. ठीक आहे. कुआंबो ही अंगोला मधील महत्वाची नदी आहे. यानंतर 12वा क्वेश्चन, आशिया अंडर 15 आणि अंडर 17 बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 पदक तालिकेमध्ये भारताने कोणतं स्थान प्राप्त केलं? तर आशिया अंडर 15 आणि 17च्या पदक तालिकेमध्ये भारताने तृतीय स्थान प्राप्त केलेलं आहे. तर आपण जर बघितलं पहिल्या स्थानावर कझाकिस्तान राहिलं, दुसऱ्या स्थानावर उझबेकिस्तान राहिलं, तिसऱ्या स्थानावर भारत राहिलं. भारताने 43 पदक जिंकली, पण आपल्यापेक्षा यांची सुवर्ण पदक जास्त आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर कझाकिस्तानने 16 सुवर्ण पदक जिंकली म्हणून ते पहिल्या क्रमांकावर आहे. बाकी उझबेकिस्तान आणि भारताची सुवर्ण पदक सारखीच आहे, पण त्यांनी रौप्य पदक जास्त जिंकली 15 आणि भारताची 6. ठीक आहे. म्हणून भारत तिसऱ्या क्रमांकावर. भारताने अजून जर 2 सुवर्ण पदक जिंकली असतील भारत डायरेक्ट पहिल्या क्रमांकावर आला असता. सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. पहिला क्वेश्चन आहे, कलिंगा सुपर कप 2025 चे विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर बघा मित्रांनो, कलिंगा सुपर कप जो आहे ही फुटबॉलची स्पर्धा आहे जी ओडिशामध्ये आयोजित केली जाते. तर याचं विजेतेपद जे आहे ते गोवा फुटबॉल क्लबने, गोवा FC ने याचं विजेतेपद जे आहे ते जिंकलेलं आहे. आपण जर बघितलं तर AIFF नावाची एक स्पर्धा व्हायची पहिले फुटबॉलची, तर त्याच्या जागी 2018 मध्ये कलिंगा कप जो आहे तो सुरू करण्यात आला. ओडिशा भुवनेश्वर येथे फायनल मॅच खेळवण्यात आली होती 3 मे रोजी, ज्यामध्ये जमशेदपूर FCचा गोवा FC ने पराभव केलेला आहे आणि कलिंगा सुपर कप जो आहे तो जिंकलेला आहे. आपण जर बघितलं तर याची ही 5वी आवृत्ती आहे आणि ही फुटबॉलची स्पर्धा आहे. यानंतर पुढे जाऊया. आता स्पोर्ट्सशी संबंधित जे काही स्पर्धा आहे त्यांचा अभ्यास करूया. जसं की इंडियन सुपर लीग जी आहे ती मोहन बागान सुपर जायंट्सने जिंकली, बेंगळुरू FC ला हरवलं. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकली, न्यूझीलंडचा पराभव केला. 6वे आशियाई महिला कबड्डी विजेतेपद भारताने जिंकलं, इराणचा पराभव केला. जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप प्रणव व्यंकटेशने जिंकली, मॅटिक लेब्रेन्स्की याचा पराभव केला. रणजी ट्रॉफी जी आहे ती विदर्भाने जिंकलेली आहे. साबा साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशनची जी काही महिलांची चॅम्पियनशिप आहे तिसरी, ती भारताने जिंकलेली आहे. विजय हजारे ट्रॉफी कर्नाटकने जिंकली. बघा, रणजी ट्रॉफी विदर्भाने आणि विजय हजारे ट्रॉफी कर्नाटकने जिंकलेली आहे. आर प्रज्ञाननने टाटा स्टील मास्टर 2025 चे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकलं आणि 33वी संतोष ट्रॉफी जी आहे तर ती पश्चिम बंगालने जिंकलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. मे 2025 मध्ये सिंगापूरचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे? सिंगापूरचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे लॉरेन्स ओंग. आपण जर बघितलं तर लॉरेन्स ओंगच्या पीपल्स ऍक्शन पार्टी या पक्षाने 97 पैकी 87 जागा जिंकून सिंगापूरमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे. लॉरेन्स ओंग आता सिंगापूरचे पंतप्रधान बनले. तिथले राष्ट्रपती कोण आहे तर थर्मन शनमुगरत्नम हे तिथले कोण आहे? राष्ट्रपती आहेत. सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर सिटी. चलन आहे सिंगापूर डॉलर. त्यानंतर आशिया खंडात येतो सिंगापूर. ठीक आहे. आणि जुने नाव आहे सिंगापूरचे टेमासिक. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी DRDOच्या नवीन नवदुर्गा मिसाईल टेस्ट रेंजची पायाभरणी कुठे केली आहे? तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने
एक नवदुर्गा मिसाईल जी आहे ती बनवलेलं आहे आणि ते टेस्ट करण्यासाठी एक टेस्ट रेंज म्हणजे एक विशिष्ट ठिकाणी एक टेस्ट रेंज जी आहे ती डेव्हलप केली जात आहे. म्हणजे मिसाईल तिथून मारलं जाईल आणि समोर जाऊन ते एका भिंतीला किंवा भिंतीसारख्या स्ट्रक्चरला किंवा डोंगराला टेकडीला ते धडकणार. ठीक आहे. तर अशी जी काही टेस्ट रेंज आहे ती अलीकडे नाग यालंका आंध्र प्रदेशमध्ये ही टेस्ट रेंज जी आहे ती विकसित करण्यात येत आहे. आपण जर बघितलं मित्रांनो आता याची पायाभरणी करण्यात आलेली आहे. इथून पुढे 1-2 वर्षामध्ये ही विकसित करण्यात येईल. या प्रकल्पासाठी सुमारे 1460 कोटी रुपये खर्च सुद्धा येणार आहे. ठीक आहे. तर जे काही नवीन मिसाईल वगैरे क्षेपणास्त्र येतील यासाठी ही नवदुर्गा क्षेपणास्त्र चाचणी रेंज जी आहे तर ती कामी येणार आहे. यानंतर पुढे जाऊया. भारताने मे 2025 मध्ये कोणत्या देशाच्या सशस्त्र दलाच्या आधुनिकीकरणासाठी 200 दशलक्ष डॉलरचं जे काही कर्ज आहे तर त्याची घोषणा केलेली आहे. तर बघा मित्रांनो आपण अंगोला देशाचे राष्ट्रपती जे आहे राष्ट्राध्यक्ष जे आहे ते आपल्या देशाच्या दौऱ्यावर आहे आणि आपण त्यांना संरक्षणावर खर्च करण्यासाठी 200 दशलक्ष डॉलर देण्याचं मंजूर केलेलं आहे. तर अंगोला आणि भारताच्या जे काही द्विपक्षीय संबंध आहे त्याला 40 वर्ष कंप्लीट झालेले आहे म्हणून हे आपल्या दौऱ्यावर आलेले आहे. अंगोलाचा राष्ट्राध्यक्ष तब्बल 34 वर्षानंतर आपल्या देशाला त्याने भेट दिलेली आहे. त्यामुळे महत्वाची बाब आहे लक्षात ठेवायची. बघा मित्रांनो 200 दशलक्ष डॉलर जे आहे याची मदत भारताने अंगोलाला केलेली आहे. मग या पैशाचा वापर करून अंगोला स्वतःचं जे सैन्य आहे तर त्याचं आधुनिकीकरण करेल. ठीक आहे. सैन्याची क्षमता काही क्षेपणास्त्र काही जे अस्त्र आहे ते विकत घेईल. ठीक आहे. आणि भारत आणि अंगोलाचे या गोष्टीमुळे जे काही डिफेन्स टाईज जे आहे तर ते सुधारण्यामध्ये मदत होणार आहे. अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर जोआओ मॅन्युअल हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. यानंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाजांचा पुनर्वापरासाठी स्वतंत्र धोरण लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे. तर बघा मित्रांनो महाराष्ट्र हे जहाज बांधणी करण्यासाठी जहाज दुरुस्ती करण्यासाठी आणि जहाजाचा पुनर्वापर करण्यासाठी महाराष्ट्राने एक धोरण जे आहे ते आता लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2030 पर्यंत महाराष्ट्राला जहाज बांधणीचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय केलं जाणार आहे तर जहाज नवीन तयार केले जाणार ते दुरुस्त केले जाणार. ठीक आहे. आणि जे जुने जहाज आहे तर त्यांना परत मॉडिफाय केले जाणार. ठीक आहे. तर या गोष्टीसाठी महाराष्ट्राला जहाज बांधणीचं केंद्र बनवण्यासाठी 6600 कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्र आकर्षित करणार आहे. फॉरेन डेव्हलपमेंट फॉरेन जी काही एड आहे ती भारत घेणार आहे आणि 40,000 नोकऱ्या ज्या आहे या माध्यमातून निर्माण होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर हे धोरण महाराष्ट्राने 29 एप्रिल 2025 रोजी जाहीर केलं होतं. लक्षात ठेवायचे. यानंतर महाराष्ट्र विषयक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहितच आहे. 1 मे 1960 ला स्थापना मुंबई राजधानी आहे. CP राधाकृष्णन इथं राज्यपाल आहे. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे आहे ते उपमुख्यमंत्री आहे. लोकसभेच्या महाराष्ट्राच्या 48 जागा आहे तर राज्यसभेचे 19 आणि विधानसभेच्या 288 जागा आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत कोणत्या राज्यातील लंकुडी भागातील कल्याण चालुक्य काळातील स्मारके समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. तर बघा मित्रांनो युनेस्कोच्या यादीत यांचा समावेश करण्यात आलेला नाहीये. युनेस्कोची जी काही प्रस्तावित यादी आहे म्हणजे त्यामध्ये ही ठिकाणं समाविष्ट केली जाईल आणि नंतर त्यांची निवड करायची की नाही ती युनेस्को ठरवेल. तर लंकुडी नावाचं ठिकाण आहे कुठं आहे कर्नाटकमध्ये. तर या भागात कल्याण चालुक्य जे चालुक्य होते कल्याण चालुक्य त्यांच्या काळातील काही स्मारक आहे. ती स्मारक जर आपण बघितली तर यामध्ये काशी विश्वेश्वर मंदिर येतं, माणिकेश्वर मंदिर येतं, नन्नेश्वर मंदिर येतं, ब्रह्मजिनलया आणि मुसुकिना बावी या प्रमुख ठिकाणांचा यामध्ये समावेश होतो. तर या ठिकाणांना युनेस्कोच्या आपण जर बघितलं प्रस्तावित यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ही ठिकाणं कुठली आहेत तर कर्नाटक राज्यामधील आहे. यानंतर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन पुरस्कार 2024-25 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली. तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने जे पुरस्कार जाहीर केले त्यानुसार सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार सुभाशिष बोस याला मिळाला आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार सौम्या गुगुलोथ यांना मिळालेला आहे. आता सुभाशिष बोस जे आहे मित्रांनो ते मोहन बागान सुपर जायंट्स या टीमचे खेळाडू आहे आणि सौम्या गुगुलोथ या तेलंगणाच्या आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर 25वा
फुटबॉल पुरस्कार होता, सॉरी 2024-25चा जो फुटबॉल पुरस्कार होता, जो ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने जाहीर केला होता, त्यामध्ये या दोघांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. मुलींवरील हिंसाचार संपवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने बाल संरक्षण राज्य कृती योजना सुरू केली आहे? तर मुलींवर जे काही हिंसाचार केले जातात, लैंगिक अत्याचार वगैरे जे केले जातात, तर त्याला संपवण्यासाठी केरळ सरकारने एक योजना सुरू केली, बाल संरक्षण राज्य कृती योजना. ही योजना WHO ची एक योजना आहे बघा, इन्स्पायर नावाची. या योजनेप्रमाणेच आहे. मुलींवर जे अत्याचार केले जातात ते थांबवण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने इन्स्पायर नावाची योजना सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे केरळ सरकारने आपण जर बघितलं तर बाल सुरक्षित राज्य निर्माण करण्यासाठी बाल संरक्षित राज्य कृती योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. ठीक आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींवरील हिंसा, विशेषतः लैंगिक अत्याचार कमी करणं आणि ते दूर करणं, ठीक आहे, हे आहे. केरळचा महिला व बाल विकास विभागाने ही योजना तयार केली आहे आणि राबवण्यात येत आहे महिला व बाल विकास विभागामार्फत. TCS आणि IBM ने कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठं क्वांटम कम्प्युटिंग हब तयार करण्यासाठी भागीदारी केली आहे? तर TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि IBM जे आहे ती दोघं मिळून आंध्र प्रदेशमध्ये काय करणार आहे मित्रांनो, तर क्वांटम कम्प्युटिंग हब म्हणजे क्वांटम कम्प्युटिंग संबंधित इथं सगळ्या कंपन्या वगैरे आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, सगळे केंद्र वगैरे आपल्याला बघायला मिळेल. तर अशा प्रकारचं हब आंध्र प्रदेशमध्ये तयार केलं जाणार आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, आंध्र प्रदेशमध्ये क्वांटम कम्प्युटिंग हब TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि IBM इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स यांच्या मार्फत तयार केल्या जाणार आहे. यामध्ये क्वांटम कम्प्युटिंगशी संबंधित संशोधन, विकास, इनोव्हेशन याला प्रोत्साहन जे आहे ते दिले जाणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या बॅडमिंटन दुहेरी जोडीला मे 2025 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 चिराग शेट्टी आणि सात्विक साई राज रंकीरेड्डी यांना ऑलरेडी मिळाला होता. याचा आपण अभ्यास केलेला आहे खूप वेळा, पण आता त्यांना तो पुरस्कार शेवटी प्रदान करण्यात आलेला आहे. हा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. बघा मित्रांनो, सात्विक साई राज रंकीरेड्डी आणि जो काही चिराग शेट्टी आहे या दोघांना हा पुरस्कार 2023चा जो पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे. तर आपण जर बघितलं क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आपण जर बघितलं तर हा जो पुरस्कार आहे, पुरस्कार विजेत्याला 25 लाख रुपयाचं बक्षीस म्हणून दिले जातात. 1991-92 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून सुरू करण्यात आला होता, ज्याचं नाव 2021 मध्ये बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आलेलं आहे. यानंतर 11वा क्वेश्चन, मे 2025 मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेची 58वी वार्षिक बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा, एशियन डेव्हलपमेंट बँके पण नावात एशिया आहे, पण ही बैठक जी आहे ती मिलान इटली या ठिकाणी झालेली आहे, हे लक्षात ठेवा. तर आपण जर बघितलं तर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नरची 58वी बैठक जी आहे तर ती 4 ते 7 मे या दरम्यान आता हिचं आयोजन सुरू आहे सध्या मिलान इटलीमध्ये. ठीक आहे, तर भारताचं नेतृत्व या बैठकीमध्ये निर्मला सीतारामनजी यांनी केलेलं आहे. ठीक आहे, आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये आर्थिक वाढ, गुंतवणूक आणि आर्थिक स्थिरता आणि प्रादेशिक सहकार्याला चालना देणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. 12वा क्वेश्चन आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स चे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे नवीन CEO जे आहे आणि अध्यक्ष जे आहे ते बनलेले ज्ञानेश्वर कुमार सिंह. तर बघा, ज्ञानेश्वर कुमार सिंह यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे महासंचालक म्हणून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं तर केंद्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्था आहे ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. भारताच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाअंतर्गत प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते. स्थापना 2008 ची आहे. मानेसर हरियाणामध्ये मुख्यालय. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर, भारतातील पहिले सोने वितळणारे अत्याधुनिक AI सक्षम गोल्ड मेल्टिंग ATM कोणी सुरू केलं आहे? तर भारतातील पहिलं सोनं वितळणारं अत्याधुनिक AI सक्षम गोल्ड ATM जे आहे, गोल्ड मेल्टिंग ATM जे आहे, तर ते कोणी सुरू केलं? तर गोल्ड सिक्का नावाच्या कंपनीने सुरू केलेलं आहे. तर आता बघा मित्रांनो, आता हे ATM कसं काम करतं कसं नाही, आपण जर बघितलं तर पैसे यामध्ये टाकून सोनं विकत घेऊ शकतो. ठीक आहे, किंवा यामध्ये सोनं जर आपण टाकलं, ठीक आहे, तर ते काय करू शकतं,
ते सोनं घेऊन आपल्याला पैसे देऊ शकतं, अशा प्रकारचं एटीएम आहे. आता आपण जे त्याला सोनं दिलेलं आहे किंवा त्यातून जे सोनं आपण विकत घेतलेलं आहे त्याला लगेच ते मेल्ट करून त्याची क्वालिटी चेक करू शकतं. 24 कॅरेटचं आहे की 22 कॅरेटचं सोनं आहे की 20 कॅरेटचं आहे 18 कॅरेटचं आहे, ते लगेच चेक करणार आणि मग त्यानुसार आपल्याला पैसे मिळणार. समजून घ्या तुमच्याकडं 10 तोळे सोनं आहे, तुम्ही त्या एटीएम मध्ये दिलं तर मग ते एटीएम मध्ये सगळं सोनं ते पहिले मेल्ट होणार आणि त्यातलं काही 24 कॅरेट असणार काही 22 कॅरेट असणार, मग ते सगळ्यांचं राऊंड फिगर करून समजून घ्या तुम्हाला 23 कॅरेट नुसार त्याचे पैसे जे आहे ते देऊन टाकणार. तर अशा प्रकारचं एटीएम जे आहे गोल्ड सिक्का एटीएम हे सुरू करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिलं सोनं वितळवणार हे एटीएम असणार आहे. AI चा यामध्ये समावेश असणार आहे. ठीक आहे, तर गोल्ड मेल्टिंग एटीएम जे आहे ते गोल्ड सिक्का या कंपनीने सुरू केलेलं आहे. कुठली कंपनी आहे तर हैदराबाद मधलीच ही कंपनी आहे. पहिले जर आपण बघितलं भारतातील पहिलं गोल्ड एटीएम देखील हैदराबाद मध्ये सुरू करण्यात आलं होतं. भारतातील पहिले UPI एटीएम जे आहे ते मुंबईमध्ये सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर गोल्ड एटीएम लिहून देतो इथं, गोल्ड एटीएम हैदराबाद, गोल्ड मेल्टिंग एटीएम पण हैदराबाद. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर UPI एटीएम मुंबई. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचे, एटीएम विषयी या गोष्टी लक्षात ठेवायचे. त्यानंतर अलीकडे एक एटीएम विषयी अजून एक न्यूज आहे, ती आता आपण पुढे बघणार आहोत आजच्याच लेक्चरमध्ये. आपण जर बघितलं तर या एटीएम मध्ये सोन्याची खरेदी केली जाऊ शकते, विक्री केली जाऊ शकते, सोनं वितळलं सुद्धा जाऊ शकतं, याची शुद्धतेची चाचणी सुद्धा केली जाणार आहे. ठीक आहे, सोने खरेदी केल्यानंतर किंवा जमा केल्यानंतर लगेच वितळून त्याची शुद्धता तपासू आपण शकतो, अशा प्रकारचं हे एटीएम आहे. आधी भारतातील पहिली गोष्ट होती म्हणून आता भारतातील पहिल्या गोष्टी बघून घेऊया रिसेंट झालेल्या. भारतातील पहिलं लांडगा अभयारण्य लातेहार झारखंडमध्ये सुरू झालं. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग विलेज अमरावती आंध्र प्रदेशमध्ये बनत आहे. पंचवटी एक्सप्रेस ट्रेन मध्ये एटीएम बसवणारी पहिली बँक कोणती तर बँक ऑफ महाराष्ट्र. हे सुद्धा लक्षात ठेवा, हीच न्यूज म्हणत होतो मी एटीएम विषयी. तर बँक ऑफ महाराष्ट्र जी आहे तर ती पंचवटी एक्सप्रेस नावाच्या ट्रेन मध्ये एटीएम बसवणारी पहिली कंपनी, पहिली बँक ठरलेली आहे. यानंतर भारतीय लष्कराने FPV कामाकाजी ड्रोनची यशस्वी चाचणी जी आहे ती कुठे घेतलेली, पठाणकोट. कामाकाजी ड्रोन म्हणजे काय तर जाऊन डायरेक्ट आत्महत्या करणारे ड्रोन. ठीक आहे, डायरेक्ट टार्गेटवर डायरेक्ट मिसाईल सारखं जाऊन पडणारे आणि स्फोटक असतं त्यामध्ये, तसं विस्फोट तिथं होणार. ठीक आहे, अशा प्रकारचे जे ड्रोन असतं त्यांना कामाकाजी ड्रोन म्हटलं जातं. देशातील पहिले स्वदेशी MRI मशीन दिल्लीच्या एम्स मध्ये बसवण्यात आलेला आहे. भारतातील पहिली नाईट सफारी कुकराईल चे बांधकाम लखनौ मध्ये सुरू आहे. ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये. भारतातील पहिले जलमग्न संग्रहालय INS गुलदार सिंधुदुर्ग मध्ये तयार केलं जात आहे. भारतातील पहिली वन्यजीव बायोबँक जी आहे ती दार्जिलिंग प्राणी संग्रहालयामध्ये ओपन करण्यात आलेली आहे. समान नागरी संहिता लागू करणारं स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य उत्तराखंड ठरलेलं आहे. सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारतीय रेल्वे आणि IIT मद्रास यांनी मिळून भारतातील पहिला हायपरलूप ट्रॅकची चाचणी घेतलेली आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, 19व्या सुधीरमन कप 2025 चे विजेतेपद कुणी पटकावलेलं आहे. तर बघा मित्रांनो, सुधीरमन कप जी आहे ही कशाची स्पर्धा आहे तर बघा ही स्पर्धा आहे बॅडमिंटनची ही स्पर्धा आहे. ठीक आहे, आता बघा ही स्पर्धा जी आहे तर ती 2 वर्षातून होते, 2 वर्षांनी ही स्पर्धा होते, त्यामुळे याच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आपण जर बघितलं तर ही स्पर्धा या वर्षी चीनने जिंकलेली आहे. उपविजेता राहिलेला आहे दक्षिण कोरिया. 16 संघ यामध्ये सामील झाले होते. भारत 9व्या स्थानावर राहिलेला आहे सुधीरमन कप मध्ये. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा 27 एप्रिल ते 4 मे या काळात सुधीरमन कप खेळवला होता. हा कप चीन मधील झियामेन या शहरामध्ये या कपचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं. आपण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये ही एक मिश्र सांघिक स्पर्धा होती. यामध्ये संघ आपल्याला बघायला मिळत होते बॅडमिंटनचे. ठीक आहे, तर ही सांघिक स्पर्धा होती ज्यामध्ये चीनने दक्षिण कोरियाचा 3-1 पराभव केलेला आपल्याला बघायला मिळतो. ही द्विवार्षिक स्पर्धा आहे. द्विवार्षिक चषक दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. 16 संघ सहभागी झाले होते. भारत 9व्या स्थानावर आपल्याला इथं बघायला मिळाला या स्पर्धेमध्ये. जागतिक दमा दिवस 2025 कधी साजरा केला जातो तर जागतिक दमा दिवस 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला तर 6 मे ला जागतिक दमा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे.
तर दमा का होतो का नाही हे लोकांपर्यंत पोहोचवणं आणि दम्याचे जे काही इम्पॅक्ट आहे, जसं की कुणाचा मृत्यू होतो, कुणाला अपंगत्व येतं, याविषयक माहिती लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी दमा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. पहिल्यांदा तो 1998 मध्ये सेलिब्रेट केला गेला होता. आता तो दरवर्षी 6 मेला सेलिब्रेट केला जात नाही. काय बोलताय सर? तर बघा मित्रांनो, दमा दिवस जो आहे तो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सेलिब्रेट केला जातो. मग 2025 मध्ये ती तारीख होती 6 मे. मग 6 मेला हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला होता. या वर्षीची थीम होती मेकिंग ब्रीदिंग ट्रीटमेंट ऍक्सेसेबल टू ऑल. ठीक आहे, तर मेक ब्रीदिंग ट्रीटमेंट ऍक्सेसेबल टू ऑल अशी या वर्षीची थीम होती. यानंतर चौथा क्वेश्चन, मे 2025 मध्ये कोणत्या राज्याने भूजल संकटाचा सामना करण्यासाठी AI सक्षम वॉटर ॲटलास 2025 लॉन्च केले आहे? तर बघा मित्रांनो, AIचा वापर करून अशा प्रकारचा एक नकाशा जो तयार करण्यात आलेला आहे, वॉटर ॲटलास तयार करण्यात आलेला आहे की त्यानुसार लोकांना कळेल कुठे पाणी अवेलेबल आहे. ठीक आहे, जमिनीमध्ये कुठं पाणी उपलब्ध आहे पुरेशा प्रमाणात, कुठे तलाव वगैरे बांधण्याची गरज आहे, ठीक आहे, कुठे डॅम वगैरे तयार करण्याची गरज आहे. तर अशा प्रकारचा वॉटर ॲटलास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे हरियाणामध्ये. तर AI सक्षम वॉटर ॲटलास जो आहे तो भूजल संकटाचा सामना करण्यासाठी हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेला आहे, किंवा आपण म्हणूया हरियाणामध्ये तयार करण्यात आलेला आहे. एक संस्था आहे बघा, आपण जर बघितलं तर हरियाणा स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, तर यांनी हा ॲटलास विकसित केलेला आहे. तर का विकसित केला? तर हरियाणामध्ये जर आपण बघितले तर जवळपास 76% पेक्षा जास्त जे काही तालुके आहे ते पाण्याच्या बाबतीत गंभीर आणि अतिशोषित श्रेणीमध्ये येतात. म्हणजे पाण्याची खूपच समस्या आपल्याला तिथं बघायला मिळते. मग त्यामुळे हा ॲटलास जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. DRDOने मे 2025 मध्ये स्ट्रॅटोस्फिअरिक एअरशिप प्लॅटफॉर्मच्या पहिल्या उड्डाणाची यशस्वी चाचणी कुठे केली? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर स्ट्रॅटोस्फेरिक म्हणजे आपण जर बघितलं तर पृथ्वीच्या वर वेगवेगळे आपण जर बघितलं तर थर आहे, त्यामध्ये स्ट्रॅटोस्फिअर नावाचा एक थर आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, तर स्ट्रॅटोस्फेरिक आपण जर बघितलं, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आपण काही व्हेकल जे आहे, काही आपले जे काही जहाज आहे, ठीक आहे, थोडक्यात ज्या काही फ्लाईट आहे, ठीक आहे, तर त्या पाठवणार आहोत. मग त्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म जो आहे तर तो मध्य प्रदेशमधील शिवपूर या ठिकाणी विकसित केलेला आहे. ठीक आहे, तर मध्य प्रदेशमधील शिवपूर या ठिकाणी विकसित केलेला आहे. मग आता तुम्ही सांगायचं स्ट्रॅटोस्फिअर जो आहे तो पृथ्वीपासून किती उंचीवर असतो आणि कोणत्या उंची दरम्यान असतो हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्याची परफेक्ट कमेंट असेल ते मी पिन करून ठेवल. तर आपण जर बघितलं तर ही पहिली जी चाचणी घेतली आपण या प्लॅटफॉर्मवरून, जो मध्य प्रदेशमध्ये आपण स्ट्रॅटोस्फिअर मध्ये थोडक्यात छोटे विमानं पाठवण्यासाठी याला विकसित केलेलं आहे. इथं जी चाचणी घेतली तर या चाचणीमध्ये आपण जे काही जहाजवर पाठवलं किंवा विमान जे पाठवलं, जी काही आपण इथं व्हेकल पाठवली ती 17 किलोमीटर उंचीवर गेलेली आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे, तर आपण इथे एरियल लॉन्चिंग वगैरे करू शकतो. ठीक आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. एरियल म्हणजे सरळ ते वर जाणार. ठीक आहे, तर एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट आग्रा या कंपनीने हे विकसित केलेलं आहे. ठीक आहे, थोडक्यात तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे गोष्टी. यानंतर पुढे जाऊया. बघा, स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्म जो आहे ही हवेपेक्षा हलकी उच्च उंचीवर उडणारी यंत्रणा आहे, जी स्ट्रॅटोस्फिअर मध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आणि विविध मोहिमा पार पाडण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहे. कधी कधी काय केलं जातं तर जमिनीचं जे आपल्याला मॅपिंग वगैरे करायचं असतं तर त्यामध्ये याचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या व्हेकलचा वापर जो आहे तर तो जमिनीचं मॅपिंग वगैरे करण्यासाठी किंवा मोजमाप वगैरे करण्यासाठी, ठीक आहे, तर त्याचा वापर जो आहे तो केला जातो. आता आपल्याला कंबाईनला मेन्सला आहे बघा त्याविषयी एक पार्ट आहे. ठीक आहे, आता मला त्याचा ऍक्च्युअल शब्द नाही आठवते. ठीक आहे, तर एरियल मॅपिंग वगैरे केलं जातं त्याने. ठीक आहे, आता पुढे जाऊन मला आठवल्यानंतर मी सांगतो तुम्हाला. DRDOने ही आपण जर बघितलं तर स्ट्रॅटोस्फेरिक आपण जर बघितलं व्हेकलची चाचणी अलीकडे घेतलेली आहे शिवपूरमध्ये, त्याचा प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेला आहे. तर DRDOची स्थापना 1958 आहे. नवी दिल्ली मुख्यालय आहे. डॉक्टर समीर व्ही कामत अध्यक्ष आहे. पहिले अध्यक्ष होते डॉक्टर VS अरुणाचलम. स्ट्रेंथ ओरिजिन इज इन सायन्स अशी DRDOचं ब्रीद वाक्य आहे, बोधवाक्य आहे. 6वा क्वेश्चन, 7व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 आयोजन कुठे करण्यात आलं? तर 7व्या खेलो इंडिया युथ गेम्स आयोजन बिहारमध्ये करण्यात आलं. मोदीजींनी याचं आयोजन सुरू झालं याची घोषणा केली. प्रमुख पाहुणे होते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. 5 ते 15 मे दरम्यान खेलो इंडिया जे काही युथ गेम्स आहे, कोणते गेम्स? युथ गेम्स. ठीक आहे, तर खेलो इंडिया युथ गेम्स जे आहे
तर ते बिहारमध्ये त्याचं आयोजित केले जाणार आहे. याचा आपण शुभंकरवर प्रश्न बघितला होता मागे, एक आठवत असेल काही मुलांना. तर गजसिंह हा त्याचा काय शुभंकर आहे. 7वा खेलो इंडिया युथ गेम्स आहे आणि थीम आहे खेल से देश खेल से विकास, अशी याची थीम आहे. यानंतर हरियाणा सरकारने मे 2025 मध्ये भारतातील पहिल्या नव्याने स्थापित केलेल्या प्रोव्हिडन्स विभागाचे आयुक्त आणि सचिव म्हणून कुणाची नियुक्ती केली. तर हरियाणाने त्यांचे जे काही वेगवेगळे मंत्रिमंडळ विभाग आहे त्यामध्ये एक प्रोव्हिडन्स विभाग किंवा फ्युचर विभाग किंवा भविष्य विभाग नावाने एक विभाग स्थापन केलेला आहे. तर भविष्यात येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी हा विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. याचे आयुक्त आणि सचिव म्हणून अमनित पी कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 1 मे 2025 रोजी भारतातील पहिल्या प्रोव्हिडन्स विभागाच्या पहिल्या नियुक्ती घोषित करण्यात आल्या. आपण जर बघितलं तर भविष्यात येणाऱ्या आर्थिक, तांत्रिक आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी हा विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. अमनित पी कुमार या विभागाच्या आयुक्त आणि सचिव ठरल्या, तर आदित्य दहिया हे संचालक ठरलेले आहे. ठीक आहे. या विभागाची घोषणा मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी मार्च 2025-26 मध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केली होती. आजच्या लेक्चरचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, भारताने मे 2025 मध्ये कोणत्या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर हल्ला केलेला आहे. तर पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर आपण ऑपरेशन सिंदूर अंतर्गत काय केलेला आहे, तर हल्ला केलेला आहे. आपण ऑपरेशन सिंदूर अंतर्गत काय केलेलं आहे, तर पाकिस्तानचे जे काही आतंकवादी संघटना आहे, जैसे मोहम्मद, ठीक आहे, तर असे बरेचसे त्यांचे संघटन आहे, जैसे तैयबा, तर यांच्यावर आपण हल्ला केलेला आहे आणि यांचे जे काही दहशतवादी तळ होते, ट्रेनिंग कॅम्प होते, त्यांना आपण उडवलेला आहे. यासाठी जर आपण बघितलं स्काल्प नावाचं मिसाईल जे आहे तर त्याचा वापर केलेला आहे, जे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज, म्हणजे आपण त्यांच्या सीमेमध्ये न जाता आपण लांबूनच हिट केलेले आहे ही ठिकाणं. यामध्ये आपले आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघा दलांनी समावेश घेतला होता. ठीक आहे. यावर हर्षल मॅडमने एक स्पेशल व्हिडिओ देखील बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. यामध्ये स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आपण 9 दहशतवादी तळांना इथं टार्गेट केलेलं आहे. 7 मे रोजी हे ऑपरेशन सुरू झालं होतं. संध्याकाळी आपण जर बघितलं तर 1 ते 1:30 वाजता हे या ऑपरेशनला आपण काय केलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे. आता महत्त्वाचे ऑपरेशन बघू, जे रिसेंट आपण सुरू केलेलं आहे. तर म्यानमारमध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा आपण ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलं होतं. त्यानंतर सुदानमध्ये आज अशांतता निर्माण झाली होती, तेव्हा आपल्या देशांना तिथून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी आपण सुरू केलं. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा सुरू केलं. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा आपण भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केलं. तुर्की आणि सिरियामध्ये जेव्हा भूकंप आला तेव्हा पीडित लोकांना मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त आपण सुरू केलं. आणि हैती या देशामध्ये भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी, वाचवण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती आपण सुरू केलेलं आहे. तर ही महत्त्वाची ऑपरेशन लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर 9वा क्वेश्चन, नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी आणि माओवाद्याची राजकीय विचारधारा संपवण्यासाठी केंद्र सरकारने कोणतं ऑपरेशन सुरू केलं. तर बघा मित्रांनो, नक्षलवाद, जे नक्षलवादी लोक आहे ज्यांनी समर्पण केलेलं नाही सरकारसमोर, तर त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन ऑपरेशन सुरू केलं, ऑपरेशन कागर नावाने. ठीक आहे. तर ऑपरेशन कागर जे आहे तर नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे. या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर इथं कारवाई जी आहे ती सरकारमार्फत करण्यात आलेली आहे. त्यानंतर वर्ल्ड टेबल टेनिस युथ स्टार स्पर्धक 2025 या स्पर्धेमध्ये अंडर-19 मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकलं. तर ही टेबल टेनिसची स्पर्धा आहे. ठीक आहे. युथ स्टार म्हणून हिचं नाव आहे. तर ही स्पर्धा अंकुर भट्टाचार्य आणि अभिनंदन प्रधान या दोघांनी मिळून जिंकलेली आहे. भारताचे खेळाडू आहे, भारताला यांनी ही स्पर्धा जिंकून दिलेली आहे. आपण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये या दोघांनी जर बघितलं तर दक्षिण कोरियाच्या ली जांग मोक आणि चोई जिवूक या जोडीचा पराभव केलेला आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी बनवलेल्या चित्रपटांवर किती टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केलेली आहे. तर आपल्या देशामध्ये जे बॉलिवूड, टॉलिवूडचे चित्रपट आता अमेरिकेमध्ये रिलीज होतील आणि दुसऱ्या देशाचे पिक्चर जे अमेरिकेमध्ये रिलीज होतील त्यावर 100% टॅक्स असणार आहे. म्हणजे तिकीट जर 400 रुपये असेल मुळात, तर त्यावर अजून 400 रुपये घेतले जातील. 100% टॅक्स असेल, 800 रुपये देऊन आता तिकडच्या लोकांना मूवी वगैरे बघायला जावं लागेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे 100% शुल्क जे आहे ते आता आपल्याकडून घेणार आहे. म्हणजे आपल्याकडून म्हणजे आपले जे लोक तिकडे राहतात त्यांच्याकडून, आणि त्यांच्या लोकांना जर चित्रपट पाहायचा असेल तर त्यांच्याकडून. राजधानी आहे अमेरिकेची वॉशिंग्टन DC. चलन आहे US डॉलर. उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो अमेरिका. डोनाल्ड ट्रम्प हे 47वे राष्ट्राध्यक्ष आहे.
आपण जर बघितलं सगळ्यात पहिले लोकशाही असा कोणता देश आहे ज्याने राज्यघटना स्वीकारली? अमेरिका आहे. कधी स्वीकारली? तर 1787 मध्ये. त्यांच्या राज्यघटनेतील पहिले 3 शब्द कोणते? ते वी द पीपल. आपल्या राज्यघटनेमधील सुद्धा पहिले 3 शब्द वी द पीपलच आहे आणि ते आपण अमेरिकन राज्यघटनेमधूनच घेतलेला आहे. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर 72वी मिस वर्ल्ड कॉन्टेस्ट 2025 कुठे आयोजित केली जाणार आहे? महत्वाचा क्वेश्चन आहे. मिस वर्ल्ड स्पर्धा जी आहे ती आता भारतात होणार आहे. भारतामध्ये कुठे होणार आहे? तर हैदराबाद तेलंगणामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो 120हून अधिक देशातील स्पर्धक इथे सहभागी होणार आहे आणि याचं आयोजन जे आहे ते हैदराबादचं सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग जो आहे तर तो याचं आयोजन जे आहे ते करणार आहे. कधी होणार आहे? तर 10 ते 31 मे दरम्यान हैदराबाद तेलंगणामध्ये ही 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा जी आहे ती होणार आहे, मिस वर्ल्ड. ठीक आहे. आता आपण इथं बघितलेली 71वी जी मिस वर्ल्ड स्पर्धा झालेली आहे तर ती झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिझेस्कोवा हिने जिंकली होती. ठीक आहे, 2024 मध्ये. ही स्पर्धा मुंबईमध्ये भारतामध्येच आयोजित करण्यात आली होती. आता आपण जर बघितलं या वर्षीची स्पर्धा देखील कुठं आयोजित करण्यात येणार आहे? भारतातच आयोजित करण्यात येणार आहे 72वी मिस वर्ल्ड. चला, आजच्या लेक्चरचा पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा येणार म्हणजे येणार. ठीक आहे, IMP मोस्ट इम्पॉर्टंट. आपण जर बघितलं तर 100% मी याची आजच तुम्हाला गॅरंटी देतो हा येणार परीक्षेमध्ये. तर काय प्रश्न आहे? मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताचं स्थान काय? भारताचा क्रमांक काय? तर मानव विकास निर्देशांक 2025 जो आहे, ठीक आहे, तर पहिली गोष्ट क्लिअर करायची आहे, ह्या 2025 वर्षामध्ये देण्यात आलेला आहे, पण यामध्ये 2023 या वर्षाचं सगळं गोष्टी बघून हा निर्देशांक जो आहे तो दिला गेलेला आहे. मग यामध्ये भारताचं स्थान आहे 130. काय आहे? 130वा. आपण जर बघितलं 2022च्या निर्देशांकानुसार आपलं स्थान होतं 133वा. 2023 मध्ये आपलं स्थान आहे 30वा. हा निर्देशांक देण्यात आलेला 2025 मध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 193 देशांमध्ये भारत जो आहे तो 130व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. भारताचे जे काही SDI गुण आहे ते 0.676 वरून 0.685 पर्यंत गेलेले आहे. आपण जर बघितलं तर टॉपला जर कोणता देश बघितला तो आहे आइसलँड, 2 नंबरला आहे नॉर्वे, 3 नंबरला आहे स्वित्झर्लंड. यानंतर पुढे जाऊया. बघा भारताचे शेजारचे जर देश बघितले तर ते आहे चायना, श्रीलंका. चायना आहे 78व्या स्थानावर, श्रीलंका आहे 89व्या स्थानावर, भूतान जर बघितलं तर 125व्या स्थानावर, बांगलादेशचा सुद्धा क्रमांक 130 आहे, नेपाळ 145, म्यानमार 150 आणि पाकिस्तान 168. बघा मित्रांनो, मानव विकास निर्देशांक जो आहे तर तो 3 निकषांच्या आधारे दिला जातो. तर हाच तुमच्या आजच्या लेक्चरचा सगळ्यात मेन क्वेश्चन आहे, जो तुम्हाला याचं उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. ज्याने एकदम परफेक्ट उत्तर देईल त्याचं मी जे आन्सर आहे ते पिन करून ठेवल. ठीक आहे. तर 3 निकष असतात तर ते तुम्हाला सांगायचे आहे. ठीक आहे. मग ते काय आहे काय नाही आता मला माहिती आहे, पण मी जर तुम्हाला जर ते सांगितले ठीक आहे तर मग त्याने तुमचा जास्त काही फायदा होणार नाही. तुम्ही सर्च करा, रिसर्च एकदा चेक करा. ठीक आहे. यावर कमीत कमी राज्यसेवेला 2 ते 3 वेळा प्रश्न आलेला आहे, कंबाईनला 2 ते 3 वेळा प्रश्न आलेला आहे हे निकषांवर, आणि सरळ सेवेमध्ये खूप वेळा प्रश्न येऊन गेलेले आहे. ठीक आहे. तर हे 3 निकष आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे 3 निकष मी एवढं तुम्हाला सांगतो, एक शिक्षणाविषयी आहे, एक जर आपण बघितलं तर हेल्थ विषय आहे, आरोग्य विषय आहे. ठीक आहे. आणि एक जो आहे तो आपल्या उत्पन्नाविषयी आहे. मग हे 3 निकष जे आहे ते तुम्हाला इथं सांगायचे आहे. ठीक आहे. तर ज्याची कमेंट परफेक्ट असेल त्याला मी पिन करून ठेवल. ठीक आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, जागतिक हात स्वच्छता दिवस जो आहे 2025 तो कधी सेलिब्रेट करण्यात आला? बघा मित्रांनो, हाताची जर स्वच्छता व्यवस्थित असेल तर आपल्याला बरेचसे जे काही आजार जे आहे ते होणार नाही. ठीक आहे. बरेचसे पोटाचे जे आजार आहे ते हाताच्या अस्वच्छतेमुळे होत असतात. तर हे याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी, आणि आजकाल काय होतंय की विनाकारण हँडग्लोव्हचा वापर जो आहे तो केला जातोय. ठीक आहे, गरज नसताना. ठीक आहे. आणि त्याला कसंही फेकलं जातं, त्यामुळे काय होतंय की प्लास्टिकचे हँडग्लोव्ह असेल तर पर्यावरणाचं नुकसान होतंय. तर याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 5 मेला जागतिक हात स्वच्छता दिवस जो आहे जागतिक हात स्वच्छता दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. 2009 पासून हा दिवस जो आहे तो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार सेलिब्रेट केला जातो दरवर्षी 5 मेला. का सेलिब्रेट केला जातो तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या वर्षीची थीम आहे इट माइट बी ग्लोव्ज, इट ऑलवेज हँड हायजीन. ठीक आहे, या वर्षीची थीम आहे. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन,
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने कोणत्या राज्यातील पेडापल्ली प्रदेशातील सातवाहन घराण्याशी संबंधित 11 प्राचीन नोंदी नोंदवलेल्या आहे? तर बघा मित्रांनो, सातवाहन घराणं जे आहे, तर सातवाहन घराण्याच्या काळातील इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन 500 या दरम्यान जे काही सातवाहनांचे काही शिलालेख जे आहे आपण म्हणूया ते सापडलेले आहे, काही प्राचीन नोंदी सापडलेल्या आहे. तर त्या अलीकडे तेलंगणामध्ये सापडलेलं आहे. कुठे सापडलेलं? तेलंगणामध्ये. तर पेडापल्ली नावाचं ठिकाण तेलंगणामध्ये लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर या ठिकाणी सातवाहन घराण्याशी संबंधित 11 प्राचीन दस्तऐवज जे आहे ते सापडलेले आहे. हे शिलालेख ब्राह्मी आणि प्राकृत भाषेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. प्राकृत भाषेमध्ये आहे, ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. आता आपण जे लिखाण करतो ते देवनागरी लिपीमध्ये लिहितो आणि आपली भाषा आहे मराठी. मग मराठीची जी जननी आहे प्राकृत भाषा, त्या भाषेमधील हे काय आहे तर शिलालेख आहे, पण ते लिहिण्यात आलेले आहे ब्राह्मी लिपीमध्ये. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन 500 या दरम्यान मधले हे शिलालेख मानले जात आहे. ठीक आहे, ते एवढं लक्षात ठेवायचं. यामधून सातवाहन काळातील राजकारण, संस्कृती, ठीक आहे, याची माहिती आपल्याला मिळते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया भारतातील पुरातन गोष्टींची माहिती जी आहे ती जमा करत असतो. हडप्पा संस्कृतीचा, सिंधू संस्कृतीचा शोध सुद्धा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानेच लावला होता. 1861 ला स्थापना करण्यात आली होती. याचे पहिले अध्यक्ष होते अलेक्झांडर कॅनिंघम. सध्याचे महासंचालक आहे यदुबीर सिंह. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. लक्षात ठेवायचे. भारतीय पुरातत्व शास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं तर अलेक्झांडर कॅनिंघम यांनाच ओळखलं जातं. पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 22व्या भारत टेलिकॉम 2025चं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर टेलिकॉम सेक्टरला बूस्ट देण्यासाठी 22व्या भारत टेलिकॉम 2025चं जे काही उद्घाटन आहे मित्रांनो ते नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर केंद्रीय दळणवळण आणि विकास मंत्री, ईशान्य क्षेत्राचे केंद्रीय दळणवळण विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मे 2025 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय टेलिकॉम 2025च्या 22व्या आवृत्तीचं उद्घाटन केलेलं आहे. पाचवा क्वेश्चन. मे 2025 मध्ये यमनचे नवीन पंतप्रधान म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर यमनचे नवीन पंतप्रधान बनलेले सलीम सालेह बिन ब्रिक. ठीक आहे. तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, सलीम सालेह बिन ब्रिक जे आहे ते यमनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. आशिया खंडात यमन देश येतो. साना जी आहे ती राजधानी आहे. यमनी रियाल जे आहे ती चलन आहे. ठीक आहे. राष्ट्रपती आहे रशद अल अलिमी. आणि आता आपण जर बघितलं तर नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहे तर सलीम सालेह बिन ब्रिक हे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. यमनच्या शेजारी सौदी अरेबिया आणि ओमान देश आपल्याला बघायला मिळतात. सहावा क्वेश्चन. जागतिक ॲथलेटिक्स डे जो आहे, ठीक आहे, किंवा आपण जागतिक खेळाडू दिवस याला म्हणू शकतो, तर हा कधी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे तर 7 मेला जागतिक ॲथलेटिक्स डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. युवकांमध्ये खेळाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस जो आहे तो 1996 पासून दरवर्षी 7 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. यानंतर पुढे जाऊया. परदेशी विद्यापीठासह भारतातील पहिले एड्युसिटी कोणत्या शहरामध्ये विकसित केले जात आहे? तर एड्युसिटी म्हणजे मित्रांनो, एड्यू म्हणजे एज्युकेशन सिटी. ठीक आहे, एज्युकेशन सिटी. तर आपण जर बघितलं तर एज्युकेशन सिटी जी आहे ती आता भारतामध्ये बनवली जाते. या ठिकाणी भारतीय विद्यापीठ आपल्याला बघायला मिळेल, पण विदेशी विद्यापीठाच्या काही ब्रांच, शाखा, कॅम्पस आपल्याला बघायला मिळेल. तर ही जी काही एड्युसिटी आहे, एज्युकेशन सिटी आहे, तर ही नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये तयार केली जात आहे, बनवली जात आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर नवी मुंबई महाराष्ट्र येथे भारतातील पहिली विदेशी विद्यापीठ केंद्रित एज्युकेशनल सिटी जी आहे तर ती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. भारताच्या शैक्षणिक परिसंस्थेचे आंतरराष्ट्रीयकरण करणे आणि जागतिक संस्थांना आकर्षित करणे हा त्या पाठीमागील उद्देश आहे. त्यानंतर 8वा क्वेश्चन. भारतातील पहिलं ट्रान्समीडिया मनोरंजन शहर क्रिएटिव्ह लँड कोणत्या राज्यात सुरू केलं आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर भारतामध्ये आंध्र प्रदेशमध्ये काय केलं जाणार आहे तर मनोरंजन शहर जे आहे ते निर्माण केलं जाणार आहे. तर मनोरंजन शहर नेमकं काय असणार आहे तर या ठिकाणी डिजिटल गोष्टींची निर्मिती केली जाईल, चित्रपटांची निर्मिती केली जाईल, गेमिंगची निर्मिती केली जाईल, ॲनिमेशन बनवलं जाईल, मेटाव्हर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स
या गोष्टी इथं तयार केले जाणार आहे याला म्हणायचं क्रिएटिव्ह सिटी. ठीक आहे, क्रिएटिव्ह लँड. तर हे क्रिएटिव्ह लँड जे आहे ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशमध्ये लॉन्च केलेलं आहे 6 मे 2025 रोजी. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. यानंतर भारताला डिजिटल उद्योगामध्ये अग्रेसर बनवणं हा या क्रिएटिव्ह सिटीचा, क्रिएटिव्ह लँडचा मुख्य उद्देश आहे. आंध्र प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली होती. अमरावती राजधानी आहे. आंध्र प्रदेशमध्येच आपण जर बघितलं लेटेस्ट उच्च न्यायालय आहे अमरावतीचं 25वं. ठीक आहे, एन चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री आहे. अब्दुल नजीर गव्हर्नर आहे, राज्यपाल आहे. अधिकृत भाषा तेलुगू आहे. लोकसभेच्या 25 तर राज्यसभेच्या 11 जागा आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये बघायला मिळतात. विधानसभेचे 175 जागा आहे. आंध्र प्रदेशच्या शेजारी तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक आणि ओडिशा ही राज्य आपल्याला बघायला मिळतात. यानंतर 9वा क्वेश्चन, 12वी ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स 2025 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स 2025 जी आहे ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर बघा 12वी ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स जी आहे ती नवी दिल्ली येथे 7 ते 9 मे मध्ये आयोजित करण्यात आली. म्हणजे आज सुद्धा हिचं आयोजन होणार आहे. भारत या परिषदेचं आयोजन करत आहे. या परिषदेचं उद्घाटन जे आहे ते केंद्रीय विज्ञान आणि अंतराळ मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, यानंतर जर बघितलं तर अंतराळ संशोधन क्षेत्राला जागतिक सहकार्य, ठीक आहे, अंतराळ संशोधन क्षेत्रात जागतिक सहकार्य हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. थीम जर बघितली तर रिचिंग न्यू वर्ल्ड्स अ स्पेस एक्सप्लोरेशन रेनेसन्स अशी याची थीम होती या वर्षीची. ठीक आहे, तर या ठिकाणी स्पेस बाबत सगळी चर्चा झाली आहे, स्पेस एक्सप्लोरेशन बाबत. ठीक आहे, जे काही अपॉर्च्युनिटीज वगैरे आहे त्यावर चर्चा करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7व्या क्वाड समिट 2025 साठी कोणत्या देशाचे पंतप्रधान अँथनी अल्बानसी, इथं अल्बानसी दिलेला आहे, तर अँथनी अल्बानसी यांना आमंत्रित केलेलं आहे. तर अँथनी अल्बानसी जर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहे. कोण आहे? ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहे अँथनी अल्बानसी. यांना आपण 7व्या क्वाड समिट जी भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे त्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. 11वा क्वेश्चन, आता बघा क्वाड जो आहे तर क्वाडचे देशाचे आपण जर लोकेशन जर बघितले तर कसे आहे मी तुम्हाला तर काढून दाखवतो. ठीक आहे, क्वाड देशाचं जर लोकेशन बघितलं, ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर अशा प्रकारे, ठीक आहे, अशी लोकेशन समजून घ्या. हा काय आहे तर हा USA. ठीक आहे, हा काय आहे जपान, हा बघा आहे इंडिया आणि हा ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, तर अशा प्रकारे या देशांना जर आपण कनेक्ट केलं तर अशा प्रकारे एक क्वाड्रिलेटरल लाईक स्ट्रक्चर तयार होतं, म्हणून याला आपण क्वाड नाव दिलेलं आहे. तर क्वाडची 7वी समिट जी आहे ती आता भारतात होणार आहे या वर्षी 2025 मध्ये. त्यासाठी आपण अँथनी अल्बानसी यांना बोलवलेलं आहे. मे 2025 मध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे नवीन व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहे प्रकाश मगदुम. तर बघा मित्रांनो, प्रकाश मगदुम यांची राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना कधी करण्यात आली होती? 1975 मध्ये. भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत हे काम करतं. मुंबईमध्ये याचं मुख्यालय आहे आणि नवीन व्यवस्थापकीय संचालक आहे प्रकाश मगदुम. पुढचा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये जर्मनीचे नवीन चान्सलर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तो ओलाफ स्लोज जे आहे हे जुने चान्सलर होते. नवीन चान्सलर बनलेले आहे फ्रेडरिक मर्ज. ठीक आहे, तर नाव लक्षात ठेवा. जर्मनीमध्ये आपल्याकडे कसं पंतप्रधान राष्ट्रपती असतं तसं जर्मनीमध्ये चान्सलर असतात. मग आपण जर बघितलं तर जे काही फ्रेडरिक मर्ज जे आहे ते जर्मनीचे नवीन चान्सलर बनलेले आहे. जर्मनी युरोपमध्ये येतो. बर्लिन राजधानी आहे. चलन आहे युरो. फ्रेडरिक वॉल्टर स्टीनमायर हे राष्ट्रपती आहे. आणि आपण जर बघितलं तर आता फ्रेडरिक मर्ज जे आहे ते आता चान्सलर बनलेले आहे ओलाफ स्लोज यांच्या जागी. सुरुवात करूया आजच्या करंट अफेअर्सला. मे 2025 मध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI च्या कोणत्या संचालकांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे? तर CBI चे आपण जर बघितलं तर संचालक आहे प्रवीण सूद. आणि प्रवीण सूद यांचा कार्यकाळ जो आहे तो 25 मे 2025 रोजी संपणार होता.
ठीक आहे, 25 मे 2025 रोजी संपणार होता. आता सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, यामध्ये यांचा कार्यकाळ आपण जर बघितलं, सीबीआय एक महत्वाची संस्था आहे, संरक्षण विषयकच आहे. ठीक आहे, मग आता संचालक चेंज न करता यांचाच कार्यकाळ जो आहे तो 1 वर्षाने वाढवण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर महत्वाचे अपडेट आहे, लक्षात ठेवा. प्रवीण सूद जे आहे तर त्यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं 25 मे रोजी संपणार होता, आता मे 2026 ला त्यांचा कार्यकाळ जो आहे तो संपणार आहे. सीबीआय विषयी जाणून घ्यायचं तर सीबीआय ही भारतातील प्रमुख एक तपास करणारी संस्था आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं तर 1963 मध्ये सीबीआयची स्थापना करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. प्रवीण सूद संचालक आहे. आता रिसेंटली झालेल्या महत्वाच्या नियुक्त्या बघून घेऊया. आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर बनलेले आहे पूनम गुप्ता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बनलेले सोहिनी राजोला. जे परीक्षेमध्ये येऊ शकतं त्यावर मी स्टार मार्क करतो इथे समोर. ठीक आहे, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव बनलेले निधी तिवारी. त्यानंतर इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले छल्ला श्रीनिवासलू शेट्टी. पहिल्या महिला कायदा सचिव अंजू राठी राणा. कार्यकारी संचालक जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ते अजित रत्नाकर जोशी. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे 11वे अध्यक्ष तुहिनकांत पांडे. रतन टाटा एंडोन्मेंट फाउंडेशनचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन. त्यानंतर सशस्त्र सीमा बलाचे नवीन अध्यक्ष जे आहे ते अमृत मोहन प्रसाद. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन चीफ मॅनेजिंग डायरेक्टर CMD DK सुनील हे बनलेले आहे. तर हे स्टार मार्क केलेले लक्षात ठेवायचेच आहे. तसं डेलीच्या लेक्चरच्या माध्यमातून ते रिवाइज होतच आहे. केंद्रीय मंत्री राम मनोहर नायडू यांनी मे 2025 मध्ये कोणत्या 2 ग्रीनफील्ड विमानतळांना तत्वतः मान्यता दिली आहे? तर बघा मित्रांनो, आता विमानतळ जे आहे तर ते कोटामध्ये बनणार आहे, राजस्थानमध्ये, जिथं IIT चे वगैरे क्लासेस फेमस आहे. बघा, कोटा फॅक्टरी तुम्ही सिरीज सुद्धा बघितली असेल. आणि पुरी ओडिशामध्ये विमानतळ जे आहे त्यांना आता मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आपण जर बघितलं तर किंजरापू राममोहन नायडू तर यांनी काय केलेलं आहे तर कोटा आणि पुरी या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे काही ग्रीनफील्ड विमान आहे तर ते उभारण्यास मान्यता दिलेली आहे. उडे देश का आम नागरिक आपण उडान योजना जी आहे ती सुरू केलेली आहे, तर त्या अंतर्गत ही मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की देशामध्ये नागरी वाहतूक जी आहे तर ती स्वस्त करणं आणि लोकांसाठी सुलभ करणं. यानंतर जर बघितलं तर देशातील सामान्य नागरिकांसाठी विमान प्रवास स्वस्त व सुलभ करणं हा त्या पाठीमागील उद्देश आहे. आता ग्रीनफील्ड विमानतळ नेमकं काय असतं तर हे नवीन विमानतळ आहे जे पूर्वीच्या अविकसित जमिनीवर बांधले जात आहे. ठीक आहे, म्हणजे आपण जर बघितलं, ठीक आहे, तर पूर्वीची जी समजून घ्या की ज्या जमिनी डेव्हलप वगैरे केलेले नाही तर अशा जमिनीवर बांधण्यात आलेलं जे विमानतळ आहे त्यांना ग्रीनफील्ड विमानतळ म्हणतं, जे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं विमानतळ असतं. ठीक आहे, आपण जर बघितलं ओके, ब्राउनफील्ड विमानतळ सध्या जे अस्तित्वात विमानतळ आहे त्यांना ब्राउनफील्ड विमानतळ म्हणून ओळखलं जातं. मग आपण जर बघितलं तर सध्याच्या विमानतळाच्या तुलनेत विस्तार आणि सुधारणांच्या दृष्टीने ही ग्रीनफील्ड विमानं अजून बेटर असतात. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणता देश मे 2025 मध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 123वा सदस्य बनला आहे? तर मी तुम्हाला मागेच 2-3 क्वेश्चन आपल्या याच्यावर झालेले आहे. भारत आणि आपण जर बघितलं तर अंगोला जो देश आहे तर या भारत आणि अंगोलाच्या जे काही राजनैतिक संबंध आहे त्याला 40 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि त्यामुळे भारताने अंगोलाला संरक्षण विषयक मदत सुद्धा केलेली आहे. तिथले राष्ट्राध्यक्ष आपल्या देशाच्या दौऱ्यावर आलेले आहे. मग आपण जर बघितलं तर अंगोला जो आहे आता तो इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 123वा सदस्य देश जो आहे तो बनलेला आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्रांनो, अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मॅन्युअल गोकालवेस लॉरेन्को हे भारताच्या भेटीवर आलेले आहे तेव्हा हा करार झालेला आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्स हे एक भारत ज्या संस्थेचा प्रमुख आहे अशी एक संस्था आहे. बघा मित्रांनो, आपण पृथ्वीवर जर बघितलं तर जे कर्कवृत्त आहे 23.5 अंशावर उत्तरेला आणि जे दक्षिणेला मकर वृत्त आहे ते पण 23.5 अंशावर आहे. ठीक आहे, आणि 0 अंशावर काय आहे तर विषुववृत्त आहे. बरोबर, तर या ठिकाणी हे जे आहे कर्कवृत्त इथपर्यंत सूर्याची किरण वर्षभरात लंबरूप पडत असतात. ठीक आहे, विषुववृत्तापासून उत्तरेला ते या भागापर्यंत लंबरूप पडत जातात आणि दक्षिणेला ते या भागापर्यंत लंबरूप पडत जातात मकर वृत्तापर्यंत. तर हा जो भाग आहे, ठीक आहे, जवळपास 46 डिग्रीचा हा जो काही भाग आहे तर या भागाला म्हटलं तर उष्ण कटिबंध. आणि उष्ण कटिबंधामध्ये जे देश येतात
त्यांना सूर्याची नैसर्गिक ऊर्जा जी आहे ती जास्त प्रमाणात मिळते, कारण सूर्याची किरण लंबरूपी डायरेक्ट पडतात. आता या बाकीच्या ठिकाणी सूर्याची किरण क्रॉस पडणार आहे असे, ठीक आहे, पृथ्वी गोल असल्यामुळं. मग त्यामुळे या बाकीच्या भागात एवढी ऊर्जा मिळत नाही, ठीक आहे. आता आपल्याला ऊर्जा मिळते, त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा आहे. आणि मग त्यामुळे भारताने इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना केलेली आहे फ्रान्स सोबत मिळून. मग आपण जर बघितलं तर भारतीचा अध्यक्ष आहे, फ्रान्स जो आहे तो उपाध्यक्ष आहे, महासंचालक आहे आशिष खन्ना. आणि आता 123 देश जे आहे ते या इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे सदस्य झालेले आहे. आपण जर बघितलं तर 30 नोव्हेंबर 2015 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. आता काही मुलं म्हणतील की सर फ्रान्स तरी कुठं यामध्ये येतो, तर फ्रान्सचे बरेचसे जे काही ठिकाणं आहे तर ते तुम्हाला आफ्रिकामध्ये सुद्धा बघायला मिळेल, ठीक आहे. फ्रान्स तिथून काय करतो तर त्यांचे अंतराळ, आपण जसं इस्रोचे श्रीहरिकोटावरून सॅटेलाइट लॉन्च करतो, तसं फ्रान्स सुद्धा आपण जर बघितलं तर आफ्रिकेतून आपले सॅटेलाइट लॉन्च करतो. म्हणजे त्यांचे बरेचसे ठिकाणी काय आहे बेसिस आहे, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. भारतीय नौदलाच्या INS म्हणजे इंडियन नेव्हल शिप, ठीक आहे. तर बरेचसे लोक कन्फ्युज असतात INS म्हणजे नेमकं काय असतं. तर सर आम्हाला INS विक्रांत बघायला मिळतं, विक्रमादित्य बघायला मिळतं. आता तर अजून चर्चेमध्ये, ठीक आहे, या गोष्टी. तर INS म्हणजे पाणबुडीसाठी वापरला जाईल, डिस्ट्रॉयर, फ्रिगेट्स, ठीक आहे. आणि आपण जर बघितलं तर जे काही एअरक्राफ्ट कॅरियर आहे त्यांच्यासाठी वापरलं आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी सांगून देतो. बघा, आपलं जे नौदल असतं त्यामध्ये पाणबुडी तर तुम्हाला माहित असेल, पाणबुडी आपल्याकडे जवळपास 17च्या आसपास पाणबुडी आहे, ठीक आहे. तर पाणबुडी सगळ्यांना माहिती आहे. आता एअरक्राफ्ट कॅरियर काय आहे तर बघा, भारताकडे 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहे, INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य. एअरक्राफ्ट कॅरियर काय असतं तर अशा प्रकारचं मोठं जहाज असतं ज्यावर विमानं उतरू शकतात आणि आपण त्यावर विमानं पार्क करून ठेवू शकतो. तर अशा प्रकारचं जे जहाज असतं त्याला एअरक्राफ्ट कॅरियर म्हटलं जातं. आता डिस्ट्रॉयर काय असतं, फ्रिगेट्स काय असते, तर एअरक्राफ्ट कॅरियर पेक्षा छोटं पण अटॅक करण्यासाठी वापरलं जातं डिस्ट्रॉयर. आणि डिस्ट्रॉयर पेक्षा छोटं जे जहाज असतं ते सुद्धा अटॅक करण्यासाठीच वापरलं जातं, पण डिस्ट्रॉयर खूप जास्त डेंजर असतं, त्याच्यापेक्षा थोडं कमी डेंजर जे असतं त्याला फ्रिगेट्स म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे हे 4 प्रकारचे जहाज भारतीय नौदलाकडून वापरले जातात आणि जगातील बऱ्यापैकी नौदलाकडून वापरले जातात. मग आपलं INS शारदा नावाचं एक जहाज आहे, ठीक आहे. हे एक तर फ्रिगेट्स असेल किंवा डिस्ट्रॉयर्स असेल, मला एक्झॅक्ट नाही माहित, पण हे आपण जर बघितलं तर हे जे जहाज आहे याने आपण जर बघितलं तर कोणत्या देशासोबत संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव जो आहे तो सुरू केलेला आहे. तुम्ही सर्च करून मला सांगा की हे काय फ्रिगेट आहे की डिस्ट्रॉयर आहे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, भारतीय नौदलाच्या INS शारदा जे जहाज आहे त्याने मालदीव सोबत काय केलेलं आहे तर एक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव जो आहे तो केलेला आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर 4 ते 10 मे या दरम्यान हा सराव जो आहे तर तो सुरू आहे. म्हणजे आज सुद्धा हा सरावचं आयोजन चालू असणार आहे. आपण जर बघितलं तर माफिला फुशी एटॉल मालदीव येथे आपण जर बघितलं तर हा जो काही संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव जो आहे तर तो भारत आणि मालदीव मिळून करत आहे. आता मित्रांनो, इथे एक शब्द बघितला असेल तुम्ही, एटॉल. एटॉल काय असतं तर जे प्रवाळ असतात, प्रवाळ म्हणजे छोटे प्राणी असतात, ठीक आहे. पोलिप आणि झुंजातिलिया, पोलिप नावाचा प्राणी असतो, झुंजातिलिया नावाचं शेवाळ असतं, यांना एकत्रितपणे प्रवाळ म्हणतात. आणि या प्रवाळांनी जर अशा गोल बेट तयार केली, कसे गोल बेट तयार केले, तर त्यांना म्हटलं तर ॲटॉल. काय म्हटलं तर ॲटॉल. तर हे माफियाला फुशी नावाचं एक ॲटॉल आहे, त्या शेजारी हा सराव जो आहे तर तो नौदलाने केलेला आहे. या सरावाचा मुख्य उद्देश भारतीय नौदल आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल यांच्यातील आंतर कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणं हे आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या राज्य सरकारने मे 2025 मध्ये 474 कोटी रुपये खर्चाच्या जागतिक बँकेने समर्थित केलेल्या, म्हणजे जागतिक बँकेत पैसा देणार यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विकास प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने 474 कोटी रुपये खर्चाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विकास प्रकल्पाला मान्यता दिली. आता एक कृत्रिम बुद्धिमत्ता विकास प्रकल्प म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलपमेंट आपण काय म्हणूया प्रोग्राम. तर याला अलीकडे कुणी मान्यता दिलेली आहे तर ही मान्यता दिलेली आहे हरियाणा सरकारने. म्हणून याला HAIDP म्हणून ओळखला जातं, हरियाणा आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. या प्रोग्रामचा वापर जे आहे तर सरकारचं काम कसं फास्ट होईल कसं नाही यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. आणि या प्रोग्रामसाठी 474 कोटी रुपये खर्च
केला जाणार आहे, हे एवढं आपल्या लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर यासाठी पैसे जागतिक बँक देणार आहे. मग आता बाकी तर तुम्हाला कळलेच आहे प्रश्न नेमकं काय आहे. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखाली हरियाणाच्या मंत्रिमंडळाने 2025 ते 2028 या काळात हा कृत्रिम बुद्धिमत्ता विकास प्रकल्प जो आहे तर त्याला मंजुरी दिलेली आहे. यानंतर युनेस्कोने मान्यता प्राप्त रम्मान उत्सव 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? तर रम्मान उत्सव उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर प्रत्येक राज्यात काही पारंपरिक उत्सव आपल्याला बघायला मिळते. मग रम्मान उत्सव जो आहे तर उत्तराखंडचा एक लोक धार्मिक सांस्कृतिक उत्सव आहे. बघा मित्रांनो, तिथली एक देवता आहे भूमियाल किंवा भैरव म्हणून ओळखले जाते, तर त्यांना समर्पित हा उत्सव आहे. हा उत्सव बैसाखी महिन्यात सेलिब्रेट केला जातो. बैसाखी म्हणजे एप्रिल मे मध्ये एक महिना असतो, जसं की आपल्याकडं चैत्र वैशाख असे जे महिने, तसं बैसाखी उत्तरेमध्ये एक महिना आहे. ठीक आहे, यानंतर जर बघितलं तर युनेस्कोने 2009 मध्ये याला आपण जर बघितलं तर अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून जे काही आपण म्हणूया दर्जा जो आहे तो दिला होता. तर अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा जो आहे तर तो या रम्मान उत्सवाला देण्यात आला होता. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यामध्ये हा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, मे 2025 मध्ये भारतातील पहिले मॉर्गेज बॅक्ड पास थ्रू सर्टिफिकेट कुठे सूचीबद्ध आहे? आता विषय काय आहे हे तुम्हाला, प्रश्न काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही एक राम आहे, एक श्याम आहे, ठीक आहे, एक अब्दुल आहे आणि एक सरदार पाजी आहे. ठीक आहे, हे सगळ्यांनी काय केलेलं आहे तर एक एबीसी नावाची बँक आहे, हिच्याकडून यांनी काय घेतलेलं आहे तर लोन घेतलेलं आहे, होम लोन घेतलेलं आहे. घरासाठी काय घेतलेलं आहे तर लोन घेतलेलं आहे. ठीक आहे, घरासाठी काय घेतलेलं आहे, होम लोन घेतलेलं आहे, होम लोन घेतलेलं आहे. मग आता बघा, होम लोन घेतलेलं आहे कुणाकडून घेतले? एबीसी बँकेकडून. मग आता एबीसी बँकेकडे असे राम, श्याम, अब्दुल आणि पाजी असे 4 जण आहे. 4 जणांनी एबीसी बँकेकडून लोन घेतलेलं आहे. ठीक आहे, मग समजून एकाने 10 लाखाचं घेतलं, एकाने 15 लाखाचं घेतलं, एकाने समजून 5 लाखाचं घेतलं. ठीक आहे, आणि एकाने अजून 10 लाखाचं घेतलं, म्हणजे 40 लाखाचं लोन जे आहे ते एबीसी बँकेकडून घेण्यात आलेलं आहे. आणि एबीसी बँकेचा काही इंटरेस्ट रेट आहे, त्यानुसार यांना 40 लाखाचे 50 लाख रुपये मिळणार आहे. मग आता एबीसी बँक काय करते तर समजून एखादी कंपनी वगैरे शोधते, एखादी कंपनी शोधते आणि तिला म्हणते की तू काय कर, हे मला पार्ट टाइम पैसे देतात. ठीक आहे, हे काय करतात, हे मला हळूहळू त्यांचं लोन परत फेडत आहे, मला परत पैसे देत आहे. तू काय कर, हे मला टोटल 50 लाख रुपये येणार आहे, तू काय कर, मला 45 लाख रुपये देऊन टाक. ठीक आहे, एक कंपनी म्हणतात मला 45 लाख रुपये देऊन टाक. ठीक आहे, आणि या लोकांकडून पैसे घे. ठीक आहे, म्हणजे या बँकेचं आता काहीच काम राहणार नाही, बँकेचं या लोकांसोबत काय राहणार नाही, संबंधच राहणार नाही. मग आता समजून घ्या की XYZ नावाची कंपनी आहे, बँक आहे, काही असू शकतं, XYZ नावाची कंपनी. ठीक आहे, तिने काय घेतलं, 45 लाखामध्ये या सगळ्यांचे होम लोन जे आहे ते विकत घेतले. ठीक आहे, आणि 45 लाख रुपये एबीसी बँकेला दिले. मग आपण जर बघितलं हे 45 लाख रुपये जे आहे, ठीक आहे, तर हे एबीसी बँकेला कॅश मिळणार आणि हे लोक हळूहळू XYZ कंपनीला लोन देणार. ठीक आहे, मग आता XYZ कंपनी जी आहे तर XYZ कंपनीला माहिती आहे की आता मला असे लोन मिळणार आहे 45 लाखाचे. ठीक आहे, तर असे आपण इथे 4 लोकांचं एक्झाम्पल घेतलं, असा हजारो कोटींचा जो काही आपण म्हणूया बँक जो आहे तर ते व्यवसाय जे आहे ते एखाद्या कंपनीकडे ट्रान्सफर करते. आणि मग तुम्ही त्या कंपनीला जर शेअर मार्केटमध्ये लिस्ट केलं तर तुम्ही त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता. ठीक आहे, यालाच म्हटलं तर मॉर्गेज बॅक्ड पास थ्रू सर्टिफिकेट. ठीक आहे, आणि ह्या अलीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये काय झालेलं आहे, लिस्ट झालेलं आहे. ठीक आहे, आणि भारतात पहिल्यांदाच हे झालेलं आहे. आपण जर बघितलं तिथं LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड द्वारे हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने कुणाकडून डायरेक्ट समजून घ्या एबीसी बँकेने काय केलं तर इथे LIC हाऊसिंग फायनान्स बँकेकडे सगळ्या लोकांचे काय दिलेले कर्ज दिलेलं आहे आणि यांनी काय केलं असणार आहे, डायरेक्ट पैसे बँकांना दिले असणार आहे. तर यामध्ये फ्रॉड वगैरे जास्त काही होत नसतो, कारण लोकांनी जर होम लोन परत केलं नाही तर इथं बँकेला किंवा कंपनीला ते घर मिळून जात राहतं. आय होप मी ट्राय केला तर समजून सांगायचं बऱ्यापैकी तुम्हाला समजले की नाही, एक कमेंटमध्ये येस ऑर नो मध्ये तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे,
नॅशनल स्टॉक एक्सचेंज जर बघितलं तर आपण जर बघितलं तर आपले जे काही कोणती कंपनी असतात त्यांना शेअर मार्केटमध्ये यायचं असेल तर त्या इथं नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये पहिले रजिस्टर होऊ शकतात. ठीक आहे. 27 नोव्हेंबर 1992 ला स्थापना झालेली मुंबई महाराष्ट्रामध्ये. तिचं मुख्यालय आहे. आशिष कुमार चौहान MD आणि CEO आहे. यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ला शिक्षण मंत्रालयाने कोणत्या ठिकाणी नवीन ऑफ कॅम्पस केंद्र स्थापन करण्याला मान्यता दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, ठीक आहे, नावाची संस्था आहे, यांनी आपला ऑफ कॅम्पस जो आहे तर तो ओपन करण्याची परमिशन शिक्षण मंत्रालयाने यांना दिलेली आहे. तर ती कुठं, तर गिफ्ट सिटी, गुजरातमध्ये गिफ्ट सिटी आहे. तिथं वेगवेगळे एज्युकेशनल जे काही कॉलेजेस विद्यापीठ जे आहे तर ते आपले कॅम्पस ओपन करत आहे. तर या गिफ्ट सिटीमध्येच इथं जर बघितलं शिक्षण मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड विषयक सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर त्यांना कॅम्पस ओपन करण्याची इथं परमिशन जी आहे ती दिलेली आहे. आता हे जर आपण बघितलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड कुठे नवी दिल्लीला आहे तर हे आपला कॅम्पस ओपन करतील गिफ्ट सिटीमध्ये, गुजरातमध्ये आहे ती, आणि तिथं 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहे ते शिक्षण घेऊ शकतील असं कॅम्पस जे आहे ते ओपन करणार आहे. यानंतर भारताने मे 2025 मध्ये कोणत्या देशासोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करार जो आहे फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी केलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची न्यूज ही युद्धादरम्यान सुद्धा भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडने काय केलेलं आहे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे. म्हणजे भारतातून इंग्लंडमध्ये ज्या काही वस्तू निर्यात होतील, ठीक आहे, तर त्यापैकी 99% वस्तूंवर टॅक्स असणार नाही, आणि असला तर एकदम कमी असेल. आणि इंग्लंडमधून आपल्या देशात ज्या काही वस्तू येतील म्हणजे आपण इंग्लंडमधून जी आयात करणार आहे तर आपण त्याच्यावर 90% वस्तूंवर टॅक्स लावणार नाही, लावला तर एकदम थोडा लावू. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या वस्तू तिकडे फ्री जात जाईल डायरेक्ट ज्या प्राइसला आहे त्या, आणि तिकडच्या वस्तू डायरेक्ट आपल्या देशामध्ये तिकडे ज्या प्राइसला आहे त्या प्राइसला आपल्याकडे येत जाईल. हा असतो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. ठीक आहे. किंवा असेल तर थोडाफार टॅक्स असतो. तर आपण जर बघितलं ते युनायटेड किंगडम आणि भारताने अलीकडे हा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जो आहे तर तो इथं त्यावर स्वाक्षरी केलेली आहे. भारताच्या 90% जे काही वस्तू असणार आहे, ठीक आहे, भारताने ब्रिटिशांच्या 90% वस्तू ज्या असणार आहे इंग्लंडच्या तर त्यावर शुल्क जे आहे ते कमी केलेलं आहे, आणि इंग्लंडने आपल्या 99% वस्तूवर शुल्क जे आहे ते कमी केलेलं आहे. ठीक आहे. मुक्त व्यापार करार मी तुम्हाला सांगितलं काय असतो. आता बघा UK जर बघितलं, इंग्लंड जर बघितलं, राजधानी आहे लंडन, युरोपमध्ये येतो, पाऊंड स्टर्लिंग चलन आहे, चार्ल्स तिसरा राजा आहे, कियर स्टारमन पंतप्रधान आहे. आपण जर बघितलं तर लंडन जे आहे ते थेम्स नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे. ब्रिटिशांचे शेवटचे गव्हर्नर जनरल भारतामध्ये कोण होते, तर लॉर्ड माउंटबॅटन. यानंतर कोणत्या भारतीय मिशनने मे 2025 मध्ये अंतिम विकास टप्प्यात प्रवेश केला, 2027 मध्ये त्याचे पहिले मानवयुक्त उड्डाण नियोजित आहे. तर बघा मित्रांनो, गगनयान मिशनने आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे, आणि 2027 मध्ये भारताची जी काही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जे आहे त्या अवकाशामध्ये 3 भारतीय आपण जर बघितलं 3 भारतीय लोकांना अवकाशामध्ये पाठवलं जाणार आहे. ठीक आहे. तर गगनयान मिशन लक्षात ठेवायचं आहे, वेळोवेळी परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जातं. तर 2027 पर्यंत आपण 3 भारतीय अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठवणार आहोत, स्पेसमध्ये पाठवणार आहोत, आणि काही निवडक देशांच्या यादीत आपला सुद्धा क्रमांक आपल्याला बघायला मिळणार आहे. जागतिक थॅलेसेमिया दिन जो आहे 2025 तर तो कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर थॅलेसेमिया दिन जो आहे तो 8 मे रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर थॅलेसेमिया नावाचा आजार काय असतो, तर इथं तुम्ही बघा आपली रेड ब्लड सेल म्हणजे आपल्या रक्ताच्या ज्या काही पेशी असतात त्या बघू शकता. ठीक आहे. रक्ताच्या पेशी कशा असतात, गोल असतात आणि दोन्ही साईडने आतमध्ये वाकलेल्या असतात. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर या थॅलेसेमिया आजारामध्ये काय होतं, तर ॲनेमियामध्ये काय होत असतं मित्रांनो, तर आपल्या जे काही रक्तांच्या पेशींचा जो काही आकार आहे तर तो काय होऊ शकतो, तो बदलतो कधी कधी. ठीक आहे. ॲनेमिया थॅलेसेमियामध्ये रक्ताच्या पेशीचा आकार जो आहे तर तो बदलतो, आणि मग त्यामुळं त्यांच्यामध्ये जे काही आपण म्हणूया हिमोग्लोबिनचं प्रमाण जे आहे, जे या पेशीवर हिमोग्लोबिन काय करत असतं, एक म्हणूया आपण विकर असतं, एन्झाईम असतं, काय असतं, तर प्रोटीनने बनलेला कण असतो, प्रोटीन आणि आयनने बनलेला कण असतो, त्याला हिमोग्लोबिन म्हटलं जातं. तर ते कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. हिमोग्लोबिन काय करत असतो, ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करत असतो. म्हणजे या पेशी ज्या आहेत त्या कमी प्रमाणात ऑक्सिजन वाहून नेतात, आणि मग त्यामुळे काय होत असतो, तर एखादा व्यक्ती जो आहे तर त्याच्या शरीराला प्रॉपर ऑक्सिजन मिळत नाही, आणि मग त्यामुळे काय होत असतं, तर त्या व्यक्तीला आजार होऊ शकतात, त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. थॅलेसेमिया जो आहे
डे जो आहे तो 8 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. आपण जर बघितलं थॅलेसेमिया अनुवंशिक रक्ताबाबतचा विकार आहे, त्याबाबत जागरूकता वाढवणं, रोगाची लक्षणं लवकर ओळखणं, ठीक आहे, प्रतिबंधात्मक उपाय करणं, तर हे यासाठी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. जागतिक थॅलेसेमिया दिन पहिल्यांदा 1994 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता. यावर्षीची थीम आहे टुगेदर फॉर थॅलेसेमिया, युनायटिंग कम्युनिटीज, प्रायोरायटायझिंग पेशंट, ठीक आहे. तर इथं अशी या प्रकारची थीम आहे. यानंतर 12वा क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान सुरू केले आहे? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने आदिशक्ती नावाचा अभियान जे आहे ते महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेलं आहे. ठीक आहे. या मोहिमेसाठी 10-10.5 कोटी रुपये जो आहे तर तो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामध्ये तळागाळातील महिला आणि मुलांचे सक्षमीकरण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं, आदिशक्ती अभियान. आता आपण जर बघितलं तर या अभियानाचं नेमकं काय आहे, तर सरकारी योजना ज्या असतात त्या महिलांपर्यंत पोहोचत नाही, तर त्या महिलांपर्यंत पोहोचवायच्या हा या अभियानाचा मेन उद्देश आहे. अहिल्याबाई होळकर यांचं जन्मगाव जे आहे चौंडी, तर येथे त्यांच्या 300व्या जयंती निमित्ताने हा एक विशेष कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आता अशा प्रकारे आपलं लेक्चर झालेलं आहे. तर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. ठीक आहे. 2 टेस्ट क्वेश्चन आता आपण बघूया. भारताने मे 2025 मध्ये कोणत्या देशासोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केलेली आहे आणि कोणता देश मे 2025 मध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 123वा सदस्य देश बनलेला आहे हे तुम्हाला सांगायचंय. त्याचबरोबर आपल्या राज्यसभेसाठी 2 बॅच आहे, प्रीची आणि मेन्सची, ही तुम्ही जॉईन करू शकता. यासाठी खाली मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करू शकता. कंबाईनच्या बॅचेस आहे, फाउंडेशन बॅच, ग्रुप बी साठी मेन्सची बॅच, आता ग्रुप सी साठी प्रिलिमच्या 2 बॅचेस, एक रिव्हिजन बॅच प्लस एक डिटेल सब्जेक्ट वाईज लेक्चर असणारी बॅच. त्याचबरोबर जर बघितलं तर अभ्यास मित्राचा नोट्स पॅक येतोय, तुम्ही नोट्स परचेस करू शकता. यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, इंस्टाच्या पेजला फॉलो करून ठेवा. मित्रांनो थांबूया आता आपण, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.